परम कृपाल शिवल्लभ नंदन करत कृपा निज हाथ दे माथे। जे जन शरण आय अनुसरही गए सो पत श्री गोवर्धन नाथ। परम उदार चतुर चिंतामणि राखत बदारा बैसाथ। भज कृष्ण दास काज सब सरही जो जाने श्री विठल नाथ। परम कृपाल शिवल्लभ नंदन करत कृपा निज हाथ दे माथे। काय रे ते दोन कोबीचे गड्डे कसे दिले? हे बघ्या फ्लावर आहे त्यो कोबी नाही. काय असेल ते? काय भाव? 10 रुपये किलो. 10 रुपये? बरोबर तू पण येणार काय? काय भाजी करायला ग. काय बी बोलतो मेला. किती पाहिजे बोल. 1 किलो टाक. चांगले द्या नाही तर मालकीण मारेल मला. अरे बघ्या काय रे भीमा? बरं झालं तू भेटलास. अरे तुझ्याकडे एक काम होतं. मला ही नोकरी सोडायची आहे. हा तुझ्या पाण्यात एखादं चांगलं घर असेल तर सांग. काय रे बघ्या मालकीण पगार देत ना वाटत. पगार देते रे मग? पण खिटखिट लई करते. अच्छा सकाळ संध्याकाळ तिचं आणि मालकाचं भांडण चालू असतं. हा ते का बुवा? म्हणजे त्याचं काय आहे? हा माझी मालकीण जरा संशयी आहे. बारीक सारीक गोष्टीवरून मालकाचा संशय घेत असते. आता सकाळचीच गोष्ट बघ ना. हा एका केसावरून भांडण सुरू झालं दोघांचं. केसावरून? ए विजू तू ऐकून तर घे ना मी काय म्हणतो ते. ए विजू अगं तुला सांगितलं ना मला काय माहित नाही म्हणून. पण मला माहिती ना काय दगाभाज विश्वासघातकी तुमचं नक्कीच काहीतरी लफडं असलं पाहिजे. एवढं कुठे माझं भाग्य? काय म्हणाला? एवढं कुठे तुझं भाग्य? हे जर सगळं खरं असतं तर तुझ्या फालतू बडबडीला अर्थ आला नसता काय? फालतू बडबड? हा एवढा मोठा पुरावा माझ्या हातात असून सुद्धा. काय तुझा पुरावा? एवढा मोठा केस तुझाच असेल तो. परवा तुम्हाला नाही म्हणालीस तुझे केस हल्ली फार गळतात म्हणून? त्यातलाच असेल तो. हा माझा केस नाहीये. हा नक्कीच तुमच्या ऑफिस मधल्या स्टेनोचा असणार. वेळी एक तर आमच्या ऑफिस मध्ये स्टेनो नाहीच आहे आणि बाई तर नाहीच नाही. हसता का? नाही, हसे- बऱ्या बोलाने सांगा कोण होती ती सटवी? हा केस कुणाचा? खरं सांगा नाही तर केस करेन तुमच्यावर. हं? खुशाल कर खुशाल केस कर. हे बघ मी काय तुला सांगतो ते कान उघडे ठेवू नये. तू जर असा उठसूट माझ्यावर संशय घेणं बंद नाही केलंस ना तर मी तुझ्यावर केस करीन. मी काय का माझ्या असा केसानी गळा कापलात हो का? नाही, तसं नाहीये. अगं केसाने किती गळा कापला होता का? काहीतरी काय तुझं? मी काय सांगतो ना अगं, केस केवढा तुझा गळा केवढा? अगं सुरीने कापावा लागतो गळा. विजू
हे बघ, मी काय म्हणतो तुला बघ तसं नाही हे बघ मी सांगतो हे बघ तू ऐक माझं बघ, सांगतो ना तो केस आहे ना थांब रे तुला कळत मी बोलतो ते आलास बरोबर कडमडायला आलास त्या वेळेला भाजीचे पैसे भाजीचे पैसे तू दरवेळेला पैसेच माग घे नको तू उरलेले पैसे परत देणार नाहीस बरं घे चल चल बिजू संध्याकाळी मी ऑफिसहून परत आलो ना की पण बाहेर फिरायला जाऊया मी नाही येणार तुमच्या बरोबर जा तुम्ही जाऊया ना असं काय करते जा म्हणते ना बघितलं पगार आम्हाला लागलं तरी मी तुला सांगत होतो की अशी फेकाफेकी कधी करू नकोस अजून टाळकं दुखतंय बघ केवढं मोठं टेंगुळ आलंय ते जेवण कसं दिलं? म्हणून म्हणतो दुसरीकडे कुठे नोकरी आहे का बघ बर वांगी ताजी आहेत नाही. बघ्या हम्म. ती बघ हे कोण तुझी मालकीण की काय नाही रे मगाशी कोण नवीन नोकर आहे का असं मला विचारत होती 1 किलो नमस्ते मॅम साहेब काय रे भीमा तुम्ही मगाशी मला म्हणाला होता ना कामाला कोण नवीन माणूस पाहिजे म्हणून आहे कुणी हा आहे ना हा काय हा हा ह्याला कामाची लई गरज आहे काय रे नाव काय तुझं बघा राम पूर्वी कुठे काम केलंय हो बऱ्याच ठिकाणी केले आता कुठे करतोस काम आहे का ठिकाणी सध्या पण तिकडची नोकरी मला सोडायची आहे. का नाही का असं नाही काम लई पडतं हम्म. आणि मालकीनं लई किटकिट करते अच्छा तू असं कर तू मला तुझा पत्ता दे मी येऊन तुझ्या मालकिणीला भेटते कशाला कशाला म्हणजे अरे तू माणूस कसा आहेस तू काम कसं करतोस याची चौकशी नको मला करायला बरोबर आहे. हा. ठीक आहे पण मी त्यांच्याबद्दल काय बोलते त्यांना सांगू नका नाही पत्ता काय तुझा जुहूला 7व्या गल्लीमध्ये चिरंजीव नावाचा बंगला आहे जुहूला 7व्या गल्लीत चिरंजीव बंगला तिकडे मी कामाला आहे ठीक आहे मी येऊन तुझ्या मालकीणीला भेट बा बरं मी येतो हा. पीठ कसं दिलं हे हॅलो राजू प्रधान स्पीकिंग हॅलो मी विजू बोलते हॅलो विजू डार्लिंग संध्याकाळी लवकर येणार आहात सकाळचा राग शांत झाला की नाही हा नक्की येणार असाल तर सांगा म्हणजे मी तयार राहते हो नक्की नक्की हे बघ तू डोक्यातलं खूळ काढून टाक हा अगं मी तुझाच आहे आणखी कोणाचा असणार मी तू असताना म्हणजे अगं मी तुझाच आहे हा? हा? अगं तो केस वरून कोणीतरी टाकला असेल माझ्या अंगावर अगं आपल्या देशात गच्ची तूप राहून केस विंचरण्याची आणि थुकी लावून खाली टाकण्याची पद्धत आहे की नाही तुला माहिती काय ती हा बघ बरं जाऊ हे बघ तू संध्याकाळी तयार राहा मी आलो की आपण लगेच निघू ओके डार्लिंग हो बाई आहे का कोण कधी वेळेला फोन करून वाट लावली काय म्हणता विजू देशपांडे साहेब स्टेनोच्या पोस्ट साठी काय अर्ज आलेत पाहणार आपण अर्ज आले हो बरोबर फोटो पण आहेत हो आहेत एक काम करा हं? अर्ज तुम्ही बघा बर फोटो मी बघतो हा नाही म्हणजे कुणाला कॉल पाठवायचा मला कळेल ना अच्छा, अच्छा. हं? द्या हिला कॉल पाठवा बर ही ख्रिश्चन दिसते हं. म्हणजे इंग्लिश चांगलं असणार हिचं म्हणजे निदान तसं भासवेल तरी हा हा. आणि हे बघा उगाच मला डिस्टर्ब करू नका मला पुष्कळ काम आहे इथं हे सगळं काम मला संपवायचं आणि लवकर जायचंय कुठे तुम्हाला काय करायचंय काय संबंध आहे तुमचा माझ्या घरी हॅलो 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 ऐले कोण आले कोणाच ठेव अशी बेल वाजवलं जसा काही या घराचा मालकच आहे मालक तुम्ही होय पैसा कुठे आहेत? कोणाच्या माझ्या तुझ्या वर तुला दरवाजा उघडायला यायला एवढा का वेळ लागला रे आतमध्ये कामं कोण करणार कामानंतर करायची आधीच केवढा उशीर झालाय तिने 4 वाजता बोलवलं होते 5 वाजले इकडे बरे आहेत ना असा वेळ हा. आदळापट केली नाही ना नाही. हा. तू जा, 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 जा. बिजू किती उशिरा काय चाललंय काय तुझं चला लवकर अहो अजून माझी तयारी व्हायची आहे तयारी व्हायची आहे आणि मला काय म्हणालीस कुठल्याही परिस्थितीत 4 वाजता या नाही तर मी माहेरी निघून जाईन आणि अजून तुझी तयारीच व्हायची आहे 5 वाजलेत हो नंतर म्हणशील मी उशीर केला म्हणून तुझी सवय आहे ती थांबा हो. कधी नाही ते मला फिरायला घेऊन जातात घाई केवढी एवढी काही काय तुला फिरायला यायचं म्हणून मी ऑफिस मधून कन्सेशन घेऊन आलो माहितीये सांगते मला उगाच उगाच
झालं हो. चला. चला चला चला, एक मिनिट हा. ईशा, अहो आता तुम्ही कशाला पावडर लावताय? तुझ्याबरोबर फिरायला चाललोय, नट्टापट्टा करायला नको. लोकांनी म्हटलं पाहिजे या राजबिंड्या पुरुषाबरोबर कोणी बाई चालली आहे. काही फरक पडत नाही. चला. चला. आणि हो, एक लक्षात ठेवा, काय? रस्त्याने जाताना इकडे तिकडे वळून बघायचं नाही. तुम्हाला एक घाणेरडी सवय आहे. रस्त्याने कुणी सुंदर बाई दिसली की तुमची मान वळलीच, बाटलीच्या बुच्चासारखी. चला. चला, स्वतः उशीर करायचा आणि मला उगाच जगात बोलायचं. चला लवकर, चला लवकर, चल. अहो पण कपाट बंद केलेत ना, केलं ग बाई? आणि किल्ल्या घेतल्या ना. घेतले ग बाई, काय जर काय बोला पुन्हा ते. हे बघा राम, आम्ही जरा फिरायला जाऊन समजलं. चहा अरे कशाला आणला चहा उगाच? आधी तिच्यामुळे वेळ झालाय. आण. बघा राम, आम्ही येईपर्यंत जेवण तयार ठेव. आणि उगाच त्या शेजारच्या गड्याबरोबर गप्पा मारत बसू नकोस. नाही नाही, वाटल्यास त्याला घरी बोलवी. काय? काय नाही. खबरदार कोणाला घरात बोलवलंस तर. चला हो. देणारच होतो, ठेवतच होतो, दोन जणांना नाही काय. घराच्या बाहेर जायचं नाही, कोणाला घरी बोलवायचं नाही. उद्या रश्मी येणार आहे आपल्याकडे 2-4 दिवसांसाठी. अहो लक्ष कुठे आहे तुमचं? ए नारळ, नारळ काय? नारळ, नारळ पाणी. अरे काय फसलाच असतो, पाहिजे का तुला? घेणार काय? अहो आधी मी काय सांगते ते ऐका ना. काय झालं? तिच्या एंगेजमेंटची पार्टी आपल्याकडेच करायची ठरली आहे. छान आहे. कोण? आयडिया. काय चाललंय? पार्टी बद्दल काहीतरी म्हणतोय तू? हा, तेच विचार. रश्मीच्या एंगेजमेंटची पार्टी आहे. अरे वा, रश्मीची एंगेजमेंट झाली? मला कळलं सुद्धा नाही. नाही म्हणजे काय, मला काम अहो असं काय करता? आईनी पत्र लिहून कळवलं नव्हतं का? अरे वा, आईला पत्र लिहिता येतं ना, येतो तर वा. पण काय काय कळवलं होतं? तिचा साखरपुडा झाला सुद्धा. अच्छा अच्छा, का नाही कळवलं होतं ना. पण त्याची पार्टी आपण का द्यायची? आपण साखरपुड्याला गेलो नाही ना म्हणून. अच्छा, म्हणून द्यायची. मग त्या पार्टीसाठी की नाही मला एक मस्तपैकी साडी हवी आहे. साडीपेक्षा पॅन्ट बरी दिसेल. चालायला बरं पडतं ना. मी बरोबर असताना तुम्ही दुसऱ्या बाईकडे बघताय? नाही, ती मुलगी जरा ओळखीची वाटली म्हणून जरा बघत होतो. म्हणून असं वळून वळून बघायचं? नाही काय, पुढून बघितल्यावर ती ओळखीची वाटली, आता मागून बघितल्यावर ती ओळखीची वाटते किंवा काय ते बघत होतो. वा, फेकाफेकी करण्यात ना तुम्ही नंबर 1 आहात. चला, मला आईस्क्रीम खायचंय. चला, आता आईस्क्रीम खावाच लागणार आहे. वा 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 वा, काय छान आईस्क्रीम बसलं इथं. आईस्क्रीम खायचं ना? बसा. काय चांगलं आहे इथं? आईस्क्रीम खायचं ना? लिहिलं वाचून दाखव तुला. पिस्ता, कसाटा, रसगुल्ला, रसमलाई, बटाटे वडा, मसाला, उत्तप्पा, राजाप्पा, बसप्पा, चिमाजी अप्पा, हाताप्पा. कुठे गेली? विजू, तुला एवढं व्हायचं का? काय झालं? एक शब्द बोलू नका तुम्ही माझ्याशी. काहीतरी गैरसमज झालेला आहे. गैरसमज माझा? तुम्ही चक्क माझ्या समोर त्या मुलीकडे बघत होता. त्या मुलीकडं? तुझ्या समोर काय भेट लागला का मला? मी ते आपला हे बघत होतो, हे म्हणजे तिच्या गळ्यातलं लॉकेट बघत होतो. एवढं काय सोनं लागलं होतं त्या लॉकेटला? सोनं नाही, सोनं लागलं नव्हतं, पण सोन्याचंच लॉकेट होतं. काय ते एक बारीक छोटस विमान होतं, ते मी बघत होतो. विमान की विमानतळ? नाही, ते बघणं शक्य नाही झालं, कारण ते विमान लँड व्हायच्या अगोदर तिकडे कस्टमध्ये घरी बसलेलं दिसला ना मला. यापुढे चुकून सुद्धा मी तुमच्याबरोबर फिरायला येणार नाही. चालेल. ते म्हणे अगं पाय जोडतो झाला गुन्हा, वाजतील 12 तुझ्या विना. अगं हात पाय जोडतो झाला गुन्हा, वाजतील 12 तुझ्या विना. हात पाय जोडतो झाला गुन्हा, वाजतील 12 तुझ्या विना.
लाडाची चालली ठुमकतची सुंदरी, चालली ठुमकत ही सुंदरी, चिकण्या रूपाची गोर गोर गालाची चालली ठुमकत ही सुंदरी. हातपाय जोडतो झाला गुन्हा, वाजतील बारा तुझ्या विना. हातपाय जोडतो झाला गुन्हा, वाजतील टिंग टांग तुझ्या विना. लय लय गुणाची लागली माझ्या पाठी साडेसाती, लागली माझ्या पाठी साडेसाठी. तू ग लाडाची लय लय गुणाची लागली माझ्या पाठी साडेसाठी. हातपाय जोडतो झाला गुन्हा, वाजतील बारा तुझ्या विना. अगं हातपाय जोडतो झाला गुन्हा, वाजतील टिंग टांग तुझ्या विना. एक दोन तीन चार पाच छे सात आठ आता सुटणार नाही जन्माची गाठ. एक दोन तीन चार पाच छे सात आठ आता सुटणार नाही जन्माची गाठ. ऑफिसात ते जातो मी. बिजू बॅग बॅग शाबास. काय हो अं? तुमच्या बॅगेत रुमाल कोणाचं? रुमाल माझाच असणार रुमाल. आता रुमाल नाही तर काय टॉवेल घेऊन फिरणार आहे काय मी? लेडीज रुमाल आहे. लेडीज रुमाल आहे. लेडीज रुमाल आहे की चक्क त्याच्यावर आर सुद्धा आर लिहिलंय. सुद्धा लिहिले. आर सुद्धा लिहिले की त्याच्यावर. आर आर म्हणजे आर म्हणजे राजू राजू म्हणजे माझं काय झालं. काल मी रुमाल न्यायला विसरलो. तेव्हा मी एका दुकानात गेलो आणि त्या सेल्समनला विचारलं की बाबा रुमाल आहे का. तर तो म्हणाला हो रुमाल आहे. आणि त्याने घाईने मला रुमाल काढून दिला. तर लेडीज निघाला. काय जिचं आहे तिला परत द्या. काय कमाल करते. तिला काय परत द्या. जिचं आहे तिला काय परत द्या. म्हणजे त्याने मला चुकून रुमाल दिला. त्याच्यावर आर निघाला आणि सगळे उशीर होतोय तुम्हाला. हो ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर लेटर्स टाईप करून आणलेत. गुड गुड फॅन्टास्टिक. लेटर्स नाही तू आज काय क्यूट दिसतेस का तू. वंडरफुल. सकाळी अँथनी सुद्धा हेच म्हणत होता. अँथनी सुद्धा हेच म्हणत होता. अँथनी कोण. अँथनी माझा नवरा. तुझं लग्न झालेलं आहे नाही का. इथे नोकरीला लागण्यापूर्वीच लग्न करून घेतलं मी. चूक केलीस. आ? मिस्टेक लेटर मध्ये. मला वाटलं लग्न नाही करण्या. नाही तसं कसं म्हणेन मी. हॅलो हॅलो येस. सर तुमचा फोन. माझा फोन आहे. हॅलो किती गोड म्हणतेस का तू. अँथनी सुद्धा असंच म्हणतो. हॅलो कोण अँथनी. कोण बिजू. बिजू हो मीच बोलते. अहो रश्मी आलीये. हो का. छान छान छान. भाऊजी संध्याकाळी लवकर घरी या. मी तुमची प्रतापशी ओळख करून देणार आहे. प्रताप कोण प्रताप. इश्श कोण म्हणजे काय. अहो ज्याच्याशी माझा साखरपुडा झालाय तो. हा तो होय. छान 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 छान. अहो छान छान काय. लवकर घरी या. पाहुणे आलेत माहितीये ना. हा येतो ना लवकर घरी येतो. आणि काय हो फोन कोणी उचलला. माझं स्टेनो ना. नाही दिसायला कशी आहे. स्टेनो ना एकदम बंडल आहे दिसायला. रंगाने एकदम काळी ढुस आहे. 2 दात पुढे आलेले आहेत.
नाकावर म्हशीनं पाय दिलेला आहे आणि अंगाने एवढी सुटलेली आहे की रिक्षाने कुठे जायचं म्हटलं की एका वेळेला 2-2 रिक्षा कराव्या लागतात. थापाडे कुठले? फोन आपटला वाटतं. सर तुम्ही काय माझी बायको जरा संशयी आहे. यु नो 1 मिनिट. हा तुमचा रुमाल इथे टेबलावर विसरून जाऊ नका, घरी मला घाम फुटतो. आलं लक्षात माझ्या. अँटनी मग त्याला द्या, घाम पुसायला उपयोगी पडेल. आणि परत परत ते अँथनीचं नाव घेऊ नका हो. हे राजन माझे मेवणे. हा राजन, हो हा तुझा मेवणा आहे? हो का तू त्यांना ओळखतोस? ओळखतो. अगं मी एकाच कॉलेज मधले, एका वर्गातले. खरंच? पण आमचं तेव्हा कधीच पटलं नाही. इनफॅक्ट आम्ही बोललो पण नाही एकमेकांशी. पण आता बोला. हं तो बोलला तर किती उशीर, सगळेजण वाट मग पाहतात. आता ड्रेस चेंज करायला वेळ नाही काय लागणार, असं असं काय काय करते? करता? रश्मीच्या नवऱ्याची ओळख करून आता द्यायची. रश्मीच्या तो रश्मीच्या बाजूला बाई तुझं नवरा काय? हो, तुम्ही त्याला ओळखता? चांगलाच. आम्ही दोघं एकत्र कॉलेजमध्ये होतो. मी त्याची कधी बोलत नव्हतो. तेव्हा नव्हता बरोबर, आत्ता बोला. बोला काय, मी वाटेल काहीतरी बोलतो उगाच. अहो असं काय करता? पाहुण्यांच्या देखत असं बोलणार आहात? पाहुण्याच्या देखत पटत नाही तो उगाच. अहो पण आज त्यांच्यासाठीच पार्टी आहे ना, तुम्ही चला बघू. काय बरं चल. चला. हॅलो, हाऊ डू? थँक्यू. हॅलो रश्मी. हॅलो हॅलो. भाऊजी हे कॅप्टन प्रताप. हॅलो. हॅलो Hello, how are you? कैसा? ठीक आहे ना? तुम्ही गप्पा मारा, मी आलेच. हाय काय अजून चला माझा इन्सल्ट करतो. टेक इट इझी. भाऊजी मनाने खरंच तसे फार चांगले आहेत. आहेत कुठे तुझे मिस्टर? ते काय? तुम्ही बसा, हा मी आलेच. काय मिसेस नाटकर्णी काय? एकट्याच आलात? हो. बरोबर कोण नाही आलं? नाही ना. बरं झालं. यू आर लुकिंग सो चार्मिंग, सो ब्युटिफुल, आय टेल यू. आमच्या याला मी नेहमी सांगत असतो हं? की फिगर कशी मेंटेन करावी मिसेस नाडकर्णीकडून शिकावं. पण ऐकेल तर ना, एक नंबरची बावळट आहे हो. थँक्यू. आणि मुलखाशी संशय. हं. मी जरा कुठे तुमच्यासारख्या सुंदर बाईशी बोलतो बरं ना की कधी मागे उभं राहिलं काही सांगता पण येणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. तेच मी ते काय कचरा केलाय. या मालक लोकांची होते पार्टी आणि आमच्या वाट्याला उष्टी खरकटी. खाली एखादी मोलकरण पण नाही सोबतीला. तेवढं जरा काम करताना बरं वाटलं असतं. कमाल आहे तुम्ही दोघींची. तुम्ही खुशाल इकडे हातडत बसलात आणि खात बसलात आणि मला बोलवायला सुद्धा नाही काय? आम्ही तुमच्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय. बोलायचं नाही असं ठरवलंय का बुवा? काल पार्टीत तुम्ही प्रतापशी बोलला नाहीत. हा म्हणून बोलायचं नाही असं ठरवलंय. मग काय हरकत नाही. हे बघ त्याची आणि माझी वेवलेन कधी जुळली नाही आणि कधी जुळणारी नाही, कळलं? अहो पण का? का म्हणजे काय, मला तो आवडत नाहीये. हे बघ मी तुझ्या लग्नाला परवानगी देणार नाही, समजलं? अहो असं काहीतरी बोलू नका हो. तुम्ही नाही परवानगी दिली तर आई मला हे एंगेजमेंट मोडायला लावेल. हे बघ अगं तू कशाला यांच्या परवानगीचं घेऊन बसलीस? तू करच कॅप्टनशी लग्न. मस्त रुबाबदार आहे, हँडसम आहे. स्तुती, एका परक्या माणसाची चक्क माझ्या तोंडावर स्तुती. आणि काल तुम्ही त्या नाडकर्णी बाईची स्तुती करत होता ते? स्तुती करत नव्हतो. तू किती बावळट आहे तिला मी समजावून सांगत होतो. हम्म. हिला कुठल्या बाईबद्दल बोलायची सोय राहिली नाही घरात. बोला ना, बोला, लांबून बोला. मी काय गळ्यात गळा घालून बोलत होतो काय? तेवढंच राहिलं होतं. एवढं केलं म्हणजे चाललं असतं. हिला बाई आहे का भुसनळा? काय नवरा आहे. बस बस बस. ताई भाऊजी 4 दिवस मी इथे मजा करायला आलीये आणि तुम्ही जर का असे सतत एकमेकांशी भांडणार असाल ना तर मी चालले निघून. ही तुझी बहीण, हिला सांग सारखा माझा संशय घेत असते. तुम्ही वागताच तसे. वागतात त्याचे. ए तू जर अशीच भांडणार अशी ना तर मी खरोखरच कुठल्या तरी बाईच्या मागे निघून जाणार सांगून ठेवतो तुला. हा. जा ना जा. हा. जाऊन तर बघा. हा. नाही लाटणं घेऊन तुमचं टाळकं शेकलं ना तर नावाची विज्जू नाही. ए चले विज्जू
बारक्या शिकण्याच्या गोष्टी सांगते. लाटणं मोडेल. भानकुदळ कुठली? मी भानकुदळ का? आता काय? मी भानकुदळ. आता काय? खाली मुंडी पाताल मुंडी. मी एक्सक्यूज मी सर, हं? आज असे गप्प गप्प का? काय नाही अजिबात नाही. नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. नो फॉरगेट इट. डिक्टेशन देताय ना? हा डिटेक्शन देतो ना. घ्या लिहून घ्या. मेसेस कांतीलाल अँड कंपनी. डिअर सर, डिअर सर. विथ रेफरन्स टू युअर विजू. हा? रोजी प्लीज कम लेटर. माझा मूड ऑफ झालेला आहे. बायको का बायको? हा बायको. तुला कसं कळलं? आणखीन नेहमी म्हणतो की चल 1 मिनिट बस. मुंबईत चांगली साडी कुठे मिळते तुला माहिती आहे का ग? आ? नाही तुझ्याबद्दल म्हणत नाही मी. ते आमची बायको आहे ना घरी, ती रुसली आहे. ते घरी जाताना एक चांगली साडी घेऊन जावं म्हणतो मी. मला साडीतलं काहीच कळत नाही. मला स्कर्ट मधलं काही कळत नाही. आ? नाही तसं नाही म्हणत मला. सर, जू विले पार्ले स्कीम मध्ये एक एक्झिबिशन लागले. तिथे खूप सुंदर साड्या मिळतील तुम्हाला. काल मी आणि अँथनी. चल येऊन जाऊन अँथनी याला कान किटून गेले माझे. जगात दुसरं कोण माणूसच नाहीये. साडी ह्यातली कुठली साडी पसंत करा ताई? ही कांजीवरम सिल्क, हा पटोला आणि ही इचलकरंजी. कसली करंजी? करंजी नाही हो, इचलकरंजी. ही साडी रुसलेल्या बायकोला भेट दिली तर चालते का फक्त दिवाळीसाठीच आहे? ताई तुम्ही सांगा कुठची पॅक करू? ही साडी पॅक करा. हं? आणि यामध्ये अजून काही रंग आहेत का? मलाही दाखवा. काय माझी पहिलीच साडी आहे नाही, हं? म्हणजे पहिल्यांदाच मी साडी खरेदी करतोय ना. मला काही कळत नाही साडीतलं. तुम्ही मला मदत कराल का प्लीज? ठीक आहे. कशी आहे तुमची बायको? रुसलेली आहे. तसं नाही हो, मग? म्हणजे दिसायला कशी आहे? हा दिसायला. गोरी आहे का सावळी आहे? नाही गोरी म्हणता येणार नाही, सावळी म्हणता येणार नाही. काय म्हणायचं मला काही कळतच नाही. ठीक आहे, मला कळलं. हे बघा तुमच्या बायकोला हा रंग छान दिसेल. अहो दुकानदार, अहो ही साडी पॅक करून द्या. चलो साहब आओ जल्दी, सीट खाली है. आहिस्ता आहिस्ता आहिस्ता. लाईट गेले. अरे बापरे, काय झालं? काय झालं रे? देखो साहब, गियर बॉक्स टूट गया है. मैकेनिक को बुलाने के लिए भेजा है. कल सुबह तक ठीक हो जाएगा, घबराना नहीं. सुबह तक म्हणजे सकाळपर्यंत. ओ माय गॉड.
काय ग ते किती वाजले 4. झोपू दे ना. खास गणपतीसाठी मादक पेढे. मादक मोदक असणार. मात्रा छापायची राहिली चुकून. दूध घेऊन येतो. हं? काय रे बघ्या, अजून तू इथंच? म्हणजे अरे दुसरीकडे जाणार होतो ना कामाला. जाणार आहे, पण माझी नवीन मालकीण म्हणाली अगोदर तुझी सगळी चौकशी करते आणि मगच तुला कामावर ठेवते. घाबरू नकोस, जाताना तुझे 10 रुपये देऊन जाईन. ठेवणार नाही. सीताराम चरित अति पावन. अरे सीताराम चरित अति पावन. गुनी गुनी कहते बगराम. बगाराम, ए बगाराम, बगाराम. काय बाई साहेब? अरे किती हाका मारल्या तुला? बगराम बगराम बगराम. 3. मग बाहेर यायला इतका वेळ का लावला? वेळ कुठे जावला? तिसरी हाक ऐकल्याबरोबर ताबडतोब आलो. बोला, काय काम आहे? चहा घेऊन ये. बर, बगाराम, मला हाक मारलीत? नाहीतर कुणाला? या घरात किती बगाराम आहेत? 1. बोला. चहा जास्त उकळू नकोस. नाही उकळणार. जाऊ? आणखी काय राहिलंय? काही नाही, जा. बा साहेब, साहेब उठले? कोण साहेब? आता या घरात आणखी किती साहेब आहेत? बगाराम, मी राजन साहेबांबद्दल बोलतोय. ते घरात नाहीयेत. बाहेर गेलेत? हो, पण मी तर त्यांना सकाळी बाहेर जाताना पाहिलं नाही. आणि मीही त्यांना सकाळी घरी येताना पाहिलेलं नाहीये. बापरे, पोलिसात फोन करू? नको. काय रे बगाराम, तुला जर रात्रभर बाहेर राहावं लागलं तर तू कुठे जाशील? आता मी जिथे जातो तिथे साहेब कसे जातील बाईसाहेब? म्हणजे म्हणजे मी रात्री फक्त एकाच ठिकाणी जातो, भजनाला, देवळात. तिथे साहेब कसे जातील बाईसाहेब? हा, कुठं बरं गेले असतील ते? हा पेपर घ्या. कशाला? बघा कुठे काय बातमी वगैरे आली आहे का? बगाराम, रागवत आहे कशाला? बाईसाहेब, माझा पूर्वीचा मालक असाच एकदा रात्रभर घराबाहेर राहिला. तो सकाळी सापडला कुठं? तलावात. आ? अरे काय सांगतोयस काय? तर सकाळी पेपरात वाचल्यावर मग बायकोला कळलं. खूप रडली असेल ना ती? नाही रडली, कारण मालकाच्या भिजलेल्या पॅन्टीच्या खिशामध्ये एका ओल्या त्या बाईचा फोटो सापडला. हं? बाईसाहेब, आपल्या साहेबांचं तसंच तर झालं नसेल ना? चुप, मला तोंडाला येईल ते बरळतोय. चल चालायला लाग इथून. बाईसाहेब, तुम्ही मला असा दम मारता जसं काय मी तुमचा साहेबच आहे. काही म्हणा, बाई माणसाच्या या असल्या गुणामुळेच घरातला माणूस बाहेर जातो. खुशाल जाव, मला काय त्याच? मग तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. काय? उद्या तुम्हाला भेटायला एक नवीन मेमसाहेब येणार आहेत. नवीन मेमसा? हं. मला भेटायला? कशाला? चौकशी करायला. कसली चौकशी? आता माणूस एक घर सोडून दुसरीकडे गेल्यानंतर नवीन घरवाली चौकशी करणारच की माणूस वागायला कसा आहे, त्याच्या सवयी काय आहेत, तुम्ही त्याच्या कामावर खुश आहात की नाही. हं? बगाराम, तू तुझ्या नव्या मालकिणीला पाहिलेस? हं? नुसतं पाहिलं काय म्हणताय, 1-2दा बोललोय सुद्धा. कशी आहे रे? तरुण आहे? हो. सुंदर आहे? हो. पण गडी माणसाला रंगरूपाशी काय देणं घेणं, त्याला कामाशी मतलब. देवा रे देवा, आता मी काय करू, कुठे जाऊ? साहेब, तुम्ही कशाला फिकीर करताय? तुम्हाला दुसरा कोणी पण मिळेल. काय? मी नाही हं. साहेबच म्हणत होते. काय? हेच की तुम्ही बदलीमध्ये दुसरा कोणीतरी ठेवू शकता. चाला लाग इथून. मी तेच करणार होतो. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. काय मस्त झोप लागली होती मला. अगदी परीक्षा संपल्यावर लागते ना तशी.
हो पण काय ग तुझे डोळे असे लाल का? काही नाही. काही कसं नाही, नक्कीच काहीतरी आहे. खरं सांग पाहू. रात्रभर यांच्यामुळे मला जागरण झालं. इश्या, हे काय बहिणीला सांगायचं असतं वाटतं. रात्री घरीच आले नाही. सगळी रात्र गेली यांची वाट बघण्यात. असं असं मला वाटलं. पण काय ग रात्रभर भाऊजी का आले नसतील ग? बहुधा कुठल्या तरी बाईच्या घरी. काय बगारामनी मला सांगितलं काय सांगितलं? की बाई तरुण आहे, सुंदर आहे. रडू नकोस ग. येऊ दे भाऊजींना, चांगली खडसावून विचारते. कोण आहे ती बाई? तुमचा आणि तिचा काय संबंध? एक्सक्यूज मी प्लीज. हा माझी जरा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हा बोला. काल रात्री आपण कुठे होतो, कुठल्या परिस्थितीत होतो हे प्लीज कोणाला बोलू नका. इथे तीच परिस्थिती आहे. आपण दोघं एकत्र होतो हे जर आमच्या बायकोला कळलं तर ती मला घरातून हाकलून देईल आणि मग मला तुमच्या घरात येऊन राहावं लागेल. नको नको, तुम्ही माझ्या घरी आला तर माझा नवरा मला घरात नकलून देईल. अच्छा बाय, येते. अच्छा, थँक्यू व्हेरी अच्छा. मच. थांबा, माझी साडी. ए बकराम, आलात मालक. हे बघ मालक, खिशात एखाद्या ओले त्या बाईचा फोटो नाही ना? काय चालू आहे तुझं? नाही काय नाही. सकाळी सकाळी काय नाही. उगाच काही विचारतोस? ती साडी घेऊन आतमध्ये ठेवली ती. साडीतली साड्या. ए बघाराम, बाईसाहेब उठल्या काय? त्या रात्रभर जागाच आहेत तुमची वाट बघत. हे बघ, मी डायरेक्ट आंघोळीला जातो. हं? बाईसाहेबांना विचारलं त्यांना सांग की मी केव्हा चालू आहे. आपण नाही कुठे बोलणार. हे एक तुझं भारी आहे. आता सांगशील? आता सांगेल. शाबास, तुझ्यासाठीच कमवतो ना मी पैसे. हो. हो काय, दे नाही ठेवून. कुठे होतात रात्रभर? कोण? आणि कुणाबरोबर होता? कुणाबरोबर? बोला, कुठे होतात रात्रभर? कोण? कुणाबरोबर? हा मी, म्हणजे माझ्याबद्दल बोलताय तुम्ही? हा मी ते लवकर सांगा, नाहीतर आज धडगत नाहीये तुमची. नाहीतरी माझी कधी धडकत होती म्हणा. आणि खरं काय ते सांगा. थापा मारल्या तर याद हा. राखा. सांगतो ना जरा समजून घ्याल की नाही? काय एका पाठोपाठ सटासट प्रश्न विचारून माझं डोकं पार आउट करून टाकतात. बोला लवकर, कुठे होतात रात्रभर? काल काय मज्जा झाली. मज्जा? कोण होती ती सटवी? कोण सटवी? तीच जिच्या बरोबर रात्रभर तुम्ही मज्जा केली ती? तशी मजा नाही केली. मग कशी? काय झालं, काल ऑफिस मधून येताना मी तुझ्यासाठी साडी आणायला गेलो. काय? साडी आणायला गेलो तुझ्यासाठी, साडी. तर त्या एक्झिबिशन मध्ये एक मोठं जायंट व्हील होतं. जायंट व्हील म्हणजे माहिती ना, एक मोठं चक्र असतं आणि मग त्यात लोक बसतात आणि मग ते गरगर 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 फिरतं आणि ते गरगर. जायंट व्हीलचं वर्णन पुढे पुरे. बोला. तर ते त्या चक्रामध्ये मी बसलो आणि ते चक्र सुरू झालं. वर खाली वर खाली वर खाली असं फिरत होतं आणि मग काय झालं कोणास ठाऊक, मग ते अचानक बंद पडलं. म्हणजे वरी जाईना आणि खाली येईना. म्हणजे वरचे लोक वरतीच राहिले, खालचे लोक खालतीच राहिले. खालचे लोक वर बघू शकेनात, वरचे लोक खाली बघू शकेनात, असं झालं. आणि मग आम्ही अडकून पडलो रात्रभर. आम्ही आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी आदरार्थी बहुवचनानं बोललो. म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र. काय बंडल मारताव तुम्ही? बंडल नाही मार, मी खरं ते सांगतो ना तुझ्या गळ्या शपथ. कोणत्या मित्राबरोबर होता तुम्ही? आणि नाव काय त्याचं? नाव आहे ना, हे नावात काय आहे
असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेलाय आणि तुम्ही नाव सांगा. सांगतो ना. बोला भाऊजी नाव सांगा त्याचं. बोला पटकन. तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखते मी. नाही याला तू ओळखत नाही, अजिबात नाही अहो ओळखत. पण त्याला काहीतरी नाव बिव असेल की नाही? नाव आहे ना. मग सांगा ना. काय आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे. माणूस म्हटलं की त्याला नाव हे असतंच. जन्माला बरोबर त्याचं नाव ठेवतात आणि त्याच नावाने त्याला मग पुढे ओळखतात. नाव सांगताय ना? सांगतो ना. हे नाव हे अँथनी. अँथनी काय? अँथनी गोन्साल्विस. आणि पत्ता काय त्याचा? तुला काय करायचं का पत्ता? त्याचं लग्न झालंय. पत्ता घेऊन सांगता सांगतो ना हे लिहून घे ग. पत्ता काय सांगणार आता. अँथनी गोन्साल्विस. खोली नंबर 420. चाळ. मला एकच चाळ फक्त माहिती आहे, बटाट्याची चाळ. विभाग. विभाग कुठून अवदासा आठवली. अवदासा नगर विभाग. ते कुठं आलं? हे इथे आपला ठाणे. ठाणे माहितीये ना, म्हणजे ठाणे, कल्याण, कर्जत. लिहून घे ग. लिहून घे. झालं समाधान. मी जाऊ अंघोळीला. थांबा. थांबतो. पत्ता एकदा नीट वाचून दाखव ग. अँथनी गोन्साल्विस, खोली नंबर 420, बटाट्याची चाळ, अवदसा नगर, जिल्हा ठाणे. हं. काय विचार आहे तुझा? मला पाहायचंय की या पत्त्यावर तुमचा मित्र राहतो की मैत्रीण. वेडी मैत्रीण कशी असेल? अगं मला एकच तर मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तू डार्लिंग. खोटारडे बंडलबाज. तुम्हाला काय वाटलं तुमची इथं पचेल? बघा रामनी मला सगळं सांगितलंय. काय सांगितलं? हेच की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या प्रेमात पडलाय म्हणून. आणि ती तरुण आहे, सुंदर आहे म्हणून. अरे हरामखोर बगाराम असं सांगितलं. कुठे आहे तो हरामखोर? हरामखोर बगाराम इकडे इकडे इकडे. तू यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? मलाच विचारतो वर. गपचूप सांगण्याचा देणी ठेवून सांग. कुठं काय सांगितलं? बघा राम खरं सांग. तू म्हणाला नाहीस की या घरात एक नवीन बाईसाहेब येणार आहेत म्हणून? म्हणालो होतो. आणि तू हे सुद्धा म्हणालास की ती तरुण सुंदर आहे म्हणून. म्हणालो होतो. तू हेही म्हणालायस बघा राम की साहेबांनी सांगितलंय की बाईसाहेबांनी म्हणजे मी बदलीत दुसरा माणूस ठेवावा. हो आता एक गडी सोडून गेल्यानंतर बदलीत तुम्ही दुसरा गडी ठेवणारच. म्हणजे मी नोकरी सोडतोय. काय? माझी मालकीणबाई माझ्याबद्दल चौकशी करायला इथे येणार आहे. गाढवा म्हणजे सगळं तू स्वतःबद्दल बोलत होतास? मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी साहेबांबद्दल बोलत होतो? चुप रे. हसायला काय झालं? एक गडी सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा गडी ठेवता ते माहित होतं, पण नवरा सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा. चालायला लाग इथून. चल. मी तेच करणार होतो. हेच करणार होतो. वरती सांगतोय आजकालचे नोकर तुला सांगतो ना. झालं तुझं समाधान? मी आता आंघोळीला जाऊ शकतो? तुम्ही आंघोळीला जा तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. हा दॅट्स लाईक अ गुड गर्ल. भाऊजी हा? तुम्ही म्हणाला होतात ना मी साडी आणायला गेलो होतो हा? म्हणून. कुठे आहे ती साडी? ठीक आहे. अय्या हा? इथे तर 2 साड्या आहेत. दुसरी साडी कोणासाठी? अगं वाढदिवसाच्या निमित्ताने आणली असेल भाऊजींनी. हा. बघ माझी मेवणी बघ किती हुशार आहे. कसं पटकन तिने हा. ओळखलं. नाही तर तू हा? तिच्यापेक्षा हुशार आहेस. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. वाढदिवस माझा आहे भाऊजी. तेच करणार तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. आंघोळीला जाताय ना? तिथं चालू ना मी. आंघोळ केल्याशिवाय मला चैनच पडत नाही तर काय. थंड पाणी डोक्यावर ओतलंच पाहिजे. रश्मी जरा चल माझ्याबरोबर किचन मध्ये. ए ताबडतोब इकडे ये. काय ग? हे बघ तो अँथनी गोन्साल्विस आहे ना त्याला लगेच तार करून बोलावून घे. कशाला? अगे याने हा जो पत्ता दिलाय ना तो खोटा आहे अशी माझी नक्की खात्री झालीये. अगं पण मग तार करून काय उपयोग? ती परत येणार कोणी तेच घेतली नाही तर म्हणून. मला हवंय ना. ती तार परत आली की आपोआप सिद्ध होईल की अँथनी गोन्साल्विस ही यांनी मारलेली चक्क थाप आहे. हे बघ तू उगाच वाढवती असं. हे बघ मी सांगते तेवढं कर बघू. हे रात्रभर कुणा बरोबर होते शोधून काढल्याखेरीज मला काही चैन पडायचं नाही. तू उगीच संशय घेतेस ग. त्याने किती प्रेमाने साडी आणली आहे. हा म्हणूनच मला संशय येतोय. अगं नवरा जेव्हा बायकोला न मागता साडी आणतो की नाही तेव्हा त्यांनी नक्कीच काहीतरी लबाडी केलेली असते. तू जा बघू आधी. अगं आता कुठे पोस्टात जाऊ मी? पोस्टात नाही ग फोनवरून तार करता येते रश्मी. तू पटकन लिहून घे बघू. ठीक आहे. काय लिहू? मिस्टर अँथनी गोन्साल्विस असाल तसे ताबडतोब निघून या. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. आता माझं सगळं सुख तुमच्यावर अवलंबून आहे. विजया राजू प्रधान तू जा पटकन. हे बाहेर याच्यात पटकन तार करू जा. मन की बात मेरे मन से न निकली, ऐसे तड़पू के जैसे जल बिन मछली. हा
मी सांगते तो मजकूर लिहून घ्या. मिस्टर अँथनी गोन्साल्विस, ताबडतोब मला येऊन भेटा. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. माझं सुख आता तुमच्यावर अवलंबून आहे. काय माझ्यावर? तुमच्यावर नाही हो, मी तारेचा मजकूर सांगतेय. ओ आय सी. हां, पुढे लिहून घ्या. मिसेस विजया राजू प्रधान. थँक्यू. ओके मिस्टर फाडके. अहो फाडके नाही हो, फडके माझं अण्णा. विमानात 5 वेळा सांगितलं, लक्षात कसं राहत नाही? फडके फडके लागते. मिस्टर फाडके. फाडके नाही हो, फडके. फडके माझा अण्णा हो, फडके. हा मिस्टर फडके, हा. तुमच्याकडे काय डिक्लेअर करा. अहो मी मराठी माणूस, त्यात फडके काय असणार माझ्याकडे? नेलेले कपडे परत आणले. ओके. तिकडे कोणी विकत घेतले नाही म्हणून. अहो मला रेखाला फोन करायचा होता. रेखा, हो. फिल्म स्टार रेखा. हो, नाही ये लो, हाँ? मेरी भी नमस्ते कह देना. अहो फिल्म स्टार नाही, माय वाईफ, बायकोला फोन करायचा होता. वाइफ को फोन करना है. हाँ. वो पब्लिक फोन देख रहे हो, Public जाओ वहाँ phone. जाके फोन करो. बायकोला कहाँ public- से आते टाइम वेस्ट करने को. नेक्स्ट. सारखा चिडतोय. एसटी स्टँड वरचा माणूस एअरपोर्टला आणला की असंच होतं. फोन कर. मुंबईतले हल्ली 7 नंबर फिरवावे लागतात. बोट दुखतात अशाने. संपले बो. हॅलो, ट्रिंग 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 ट्रिंग. नुसती बेल वाजते. बोमला ही घरातनं गेली वाटतं. वाटलं होतं भारतात आल्यावर तरी सुधरेल, पण नाही. या बायका म्हणजे हे आता बोमलाच बसावं लागणार मला इथे. घराची चावी पण नाही. राजू, करेक्ट. बऱ्याच वर्षाने आलोय, जरा सरप्राईज देऊया. राजू. मेरे घर आई हो, मेरे घर आई एक नन्ही परी. मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही तुम्ही? हॅलो. हॅलो. अहो त्या दिवशी गडबडीत ना माझी साडी तुमच्याकडेच राहिली. मला माहिती ना, मला माहिती ना. मी नंतर आणून देईन ना. कुठे? तुम्ही म्हणाल की आणून देईन, तुम्ही म्हणाल की आणून अहो देईन. कशाला, आता आले तर घेऊन जाते ना मी. नाही, आला तर तुम्ही घेऊन झाला, पण काय आमच्या बायकोन तुम्हाला बघितलं रोगाच घोटाळा होईल. अहो ती काय तिकडेच पडलीये. कोण बायको? हा? साडी ना, ती काय हो. तिकडेच पडली ना. बरं झालं तुम्ही आली. दादा, अच्छा, घेऊन मी जा, घेऊन येते. जा. अहो, हे बघा काय झालं. काय? ही माझी साडी नाहीये. ही तुमची साडी नाही? नाही. असं कसं होईल? नाही नाही, ही तुमची साडी नाहीच आहे. पण तुमची साडी कुठे गेली? मलाच काय विचारताय? मला विचारून काय उपयोग आहे म्हणा. काय घोटाळा झाला असेल? कुठे गेली तुमची साडी? बघाराम, नाही नाही, बगाराम नाही देणार. बगाराम कशाला मी नाही? कुठे काय म्हटलं? मग कोण बोललं? वा, तुम्ही काम करा, तुम्ही जर लवकर जा, लवकर जा. अहो पण मग माझ्या साडीचं काय? ए मी नंतर आणून देईन ना. कुठे? ए आपलं इकडे, आपलं हे शीतल स्टोअर्स. नक्की? नक्की म्हणजे काय, मी एकदा बोललो म्हणजे बोललो ना. बरं, ठीक आहे. ओ, इकडे, इकडे, इकडे. तुम्ही काम करा, तुम्ही इकडून चला. काय पुढच्या दरवाजाने कोणी येतो? तुम्ही मागच्या दरवाजाने जा. मागच्या दरवाजाने? शॉर्टकट, शॉर्टकट. बरं ठीक आहे. हे बघा, मी शीतल स्टोर्स मध्ये तुमची वाट बघते. संध्याकाळी हा. 5 वाजता नक्की या साडी घेऊन. 4:45 वाजता येईन मी. बरं, अच्छा, बाय. अच्छा, बाय बाय. तुला काय करायचंय? तुझा काय संबंध आहे? बाई साहेब तिकडे कामाला बोलत आहेत. जा जा, चल चल. वाचलो. चहा. कमाल आहे. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. काय म्हणा, चहा प्यावा तो तुझ्या हातचा. मी इतक्या ठिकाणचा चहा प्यालो, पण तुझ्या हाताची सर काय कुठे आलेली नाही. काल मी 2 साड्या आणल्या होत्या माहितीये. दुसरी साडी कुठे आहे ग? ती होय. अहो ती रश्मीला इतकी आवडली की लगेच घडी मोडायला घेऊन गेली. काय झालं? जीप पोळली माझी. जपून. काय माहितीये, ती साडी परत करायची आहे. का? आता मला फोन आला होता. कुणाचा? हे आपले ती आहे ना आपली दुकानाची सेल्स गर्ल.
तिचा फोन आला होता. कशाला? दुसऱ्या का गिरायकाला द्यायची ती साडी. फोन आला होता. आता फोन आला होता. अय्या आता हो आत्ता फोन आला होता ना. अहो आता पुढे काय? हा असं म्हणायचं लवकर ती नेसली असेल तर लवकर सोडून ठेवायला सांग तिला साडी. बरं, जाते. नाही तर मी सांगतो जाऊन तुला. काही नको, नको? मीच जाते. बर तुम्ही चहा प्या. म्हणे मीच जाते. बघा राम, जरा बघ रे कोण आलाय ते. बोला. राजू प्रधान इकडे जातात का? थांबा, विचारून येतो. आपण कोण? मी संजू फडके. संगी. फडका मारणारा दिसतोय. मला काय म्हणाला? नाही फडके ना म्हटलं, तुम्हाला अच्छा. कोण बोलेल? सर, हं? आपल्या घरात कोणी राजू प्रधान नावाचा माणूस राहतो काय? कोण राजू प्रधान? हे राजू प्रधान वगैरे कोण नाही इथं. ठीक आहे, जाऊन सांगतो. अरे गाडवा मीच राजू प्रधान. काय काम आहे माझं? आपल्याला भेटायला कोणतरी आलंय. कोण आहे? कोण जाणे? कोणतरी फडके नावाचा माणूस आहे. बहुधा कापडवाला असावा. हाय राजू. अरे संजू तू? हे. अरे, तू कधी येणार अमेरिकन? अरे आत्ताच आलो. हा? खरं म्हणजे 2 दिवसांनी येणार होतो. हा? सगळी कामं आटपली लवकर, आलो लवकर. अच्छा. म्हटलं जाऊया तुझ्याकडे जरा मज्जा करू पूर्वीसारखी. काय तशी तरीच वहिनी दिसत नाही बरोबर. कशी दिसणार? आणलीच नाही बरोबर तिला. आणलीच नाहीस ना? ते एक बरं करतोस तू. बस 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 बस. तिला काय अमेरिकेला सोडून आलास की काय? हो म्हणजे लफड नको अरे काय? आठवड्यापूर्वीच आलीये. तिच्या बहिणीच्या मुलाचं बारसं होतं म्हणून. ते जाऊ दे रे. पण तू किती वर्षांनी भेटतोयस रे? 3 वर्षांनी. आणि काय रे, लग्नाला का नाही आलास? हे चांगलं आहे तुझं. काय झालं? तू काय तिकीट पाठवलं होतंस काय पत्रिके बरोबर? अच्छा. काय माहितीये, काय काय त्यावेळेला तुझं जमलं होतं ना, हम्म. त्याच वेळी इकडे माझं जमलं होतं. थोडक्यात काय, दोघांचे सुखाचे दिवस एकाच वेळी संपले. म्हणजे काय? म्हणजे लग्नापूर्वी काय धमाल केली आपण. हळू बोल, काय झालं? ती ऐकेल. म्हणजे बायको घरात आहे? हो आहे, पण कोणत्याही क्षणी सोडून जाण्याची शक्यता आहे. का का? काय, माझी बायको जरा संशयी आहे. त्यात सकाळी मी तिला एक थाप मारली. हा? कोणती रे? काय गंमत झाली, काल रात्रभर मी घराच्या बाहेरच होतो. अच्छा, म्हणजे लग्नापूर्वी जे करायचं ते अजून चालू आहे वाटतं तुमचं. आमच्या वर्तन आहे तुमची. माझं ऐकून घेणार आहेस काय? का तुझं चालू ठेवणार आहेस? आमच्या वरती नाही सगळं भलते अंदाज बंद नको उगाच. काल मी विजूसाठी एक साडी घ्यायला गेलो होतो. अरे वा. तिथे एका बाईने मला साडी निवडायला मदत केली. आणि त्याच बाई बरोबर रात्रभर. लोंबकळत होतो अधांतरी. म्हणजे तर तेच तर सांगतोय ना. अरे मला काय दुर्बुद्धी सुचली कोणाला ठाऊक. मी जुहूच्या मैदानावर एका जत्रेला गेलो. सकाळी जेव्हा जॉईंट व्हील दुरुस्त झालं तेव्हा माझी सुटका झाली. रात्रभर काय केलंस? काही नाही. मला सांगतोय? हं? अरे सोड. हं? जॉईंट व्हील मध्ये फक्त तुम्ही दोघच. हं? जॉईंट व्हील अंतरी. हं? आजूबाजूला काळो. नॅचरली ती घाबरली असणार, तुझ्या जवळ सरकली असणार. तू तिला जवळ घेऊन हळू बोल. ती ऐकेल ना. विजुल्यातलं काय माहित नाही. अच्छा,
तिला मी सांगितलं की काल माझ्याबरोबर माझा मित्र होता, कोण मित्र? अँथनी गोन्साल्विस. हा कोण अँथनी गोन्साल्विस? अरे कुठला अँथनी गोन्साल्विस? मला तर कुठे माहितीये. मी एक बंडल मारली. बंडल कशाला मारलीस? सांगून टाकायचं बाई होती म्हणून. शहाणा आहेस एकदम. काय झालं? काय सांगायचं बाई बरोबर होतो म्हणून? तुला माहित नाही ती काय ते. होय काय? तिला जर कळलं ना मी रात्रभर एका बाई बरोबर होतो म्हणून, तर घर डोक्यावर घेईल. आधीच मी एक नंबरचा चालू असा तिचा गैरसमज आहे. याला गैरसमज नाही म्हणता येणार, आहेसच तू. पण काय रे, तुझं हे लपडं उघडकीस आलं तर काय होईल? ती नक्की घर सोडून जाणार. हॅलो, हा कोण बोलतोय? हा मी बोलतो, बोला. काय? हा ठीक आहे. ठीक आहे. हा? हा, हा. बघा तुम्ही मला नंतर फोन करा, नंतर फोन करा मला तुम्ही. ए संजू, हिरो. काय झालं? हे बघ, हे बघ काय बघ. अर्जंट, मिस्टर अँथनी गोन्साल्विस ताबडतोब मला येऊन भेटा. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. माझं सुख आता तुमच्यावर अवलंबून आहे, मिसेस प्रधान. त्या तेवढं घाबरणार का काय? अरे अँथनी गोन्साल्विस अस्तित्वातच नाहीये. अरे तेच तर घाबरण्यासारखं आहे. म्हणजे अरे मी सांगितलेलं खोट्या पत्त्यावर विजूनी तार पाठवली आहे. हो. आता ती हमखास परत येणार. म्हणजे मग बोंब बनलं. आयडिया. काय? राजू, समज इथं तार यायच्या आधी स्वतः अँथनी गोन्साल्विस आला तर? तो कसा काय येईल? ती मी एक थाप मारली होती. अरे पण वहिनीला कुठं माहित आहे? म्हणजे काय? म्हणजे आताच्या आता इथनं निघतो हा. आणि अँथनी गोन्साल्विस म्हणून परत येतो. काय? अरे नाहीतरी वहिनीला कुठं माहित आहे मी कोण आहे ते? जरा फायदा घेतो की त्याचा. हे सगळं तुला जमेल? बघ तर खरं. संजू, हं? यू आर ग्रेट. यू आर रिअली ग्रेट. पण एक गोची आहे. आता कसली गोची? बघा राम. आता हा आणखीन कोण बघा राम? अरे आमचा नोकर. तू आल्यावर तुझं नाव काय सांगितलंस त्याला? मी संजू पडके. का रे? झालं. आता तो विजूकडे चाडी करणार. अच्छा, चल त्या बगारामला मी बरोबर पटवतो. काय अरे, असे पटवतो? बगारामचे तू काय पटवणार? मला इतक्या वर्षात कशाला पटवणं काय जमलं नाही. राम तू आता म्हणाला होता पटवण्याच्या तू हा? बघा राम. हा काय? चल. बघा राम, काय चाललंय? काय नाही साहेब, जरा मुंबई हिरवी करतोय. मुंबई अरे वा. हिरवी करतोय. माझं एक अर्जंट काम आहे तुझ्याकडे. नाही नाही साहेब, आज मला बिलकुल टाइम नाहीये. अहो भाजी आणायची आहे, तुम्हाला स्वयंपाक करून खायला घालायचंय. एवढं सगळं तुला करायचंय? हो. करशील रे ते, त्यात काय. बरं बोला. काय? आता एक पोस्टमन येईल, तो तार घेऊन येईल. त्याला बाहेरच्या बाहेर गाठायचं, त्याच्याकडून तार घ्यायची आणि माझ्याकडे आणून द्यायची. बाई साहेबांच्या हातात ती तार पडू द्यायची नाही. आलं लक्षात? नाही, नाही अजिबात लक्षात नाही आलं. नाही बघितलंस? हे असं आहे. आलं लक्षात? आता आलं लक्षात. हे बरं लक्षात राहतं तुझ्या. बघ आधी पोलिसात होता वाटतं. काय सांगितलं सांग बघू. पोस्टमन कडनं तार घ्यायची बरोबर. आणि ती बायसाहेबांना द्यायची. कानाखाली मुंबई लाल करीन. अरे गाडवा माझ्याकडे द्यायची, बाईसाहेबांकडे द्यायला. गाढवा, हे पैसे घ्या. अरे मी आपण करणार नाही. तसं नाही बे बाबा, मी तुला प्रेमाने गाढव म्हटलं. मी तुला गाढव म्हणेन का कधी? असलास तरी म्हणेन का? मग ठीक आहे. माझं सुद्धा एक काम आहे. तुमचं सुद्धा काम आहे. हं. ते आता मी इथनं जाईन आणि थोड्या वेळानं परत येईन. जाणार आणि परत येणार. हं. मग जाणार कशाला? कशाला रे? ते जाताना मी संजय फडके असेल आणि येताना अँथनी गोन्साल्विस. काय? जाताना संजय फडके आणि येताना अँथनी गोन्साल्विस. काय धर्म बदलताय काय? दारात पाय ठेवून देणार नाही, सांगून ठेवतो. चांगला हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाते कशाला? 2-2 बायका करायला? फत्तमची. अरे बाबा, मी धर्म बदलून येत नाहीये. मी फक्त नाव बदलून येतोय. पण का? तुमचं नाव काय वाईट आहे? हे नाव चांगलं आहे रे. मग बदलायचं का? तुला काय करायचंय? हा. तू सांगितलं एवढं काम कर ना. हा. पाणी घाल म्हटलं घालायचं. हा. उगाच अहो, पण यात मी काय करायचं? यांच्या बारशाचं आमंत्रण देत गावभर फिरायचं. हा, तसलं काही करायचं नाही. मी नाव बदलून आलोय, कुणाला सांगायचं ना. ठीक आहे, नाही सांगणार. फक्त बाई समाना सांगितलं. बापरे, अरे बाई साहेबांना तर अजिबात सांगायचं नाही. गाड. बरं बघतो, लक्षात राहिलं तर. काय माणूस आहे. सरळ काम कधी होतच नाही याच्याकडून. लाडून ठेवलंयस त्याला तू. आता राहील लक्षात? आता अगदी व्यवस्थित लक्षात राहील. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट सिक्रेट राहिली पाहिजे, कळलं? त्याची काय पण काळजी करू नका.
म्हणजे ह्या कानाची गोष्ट ह्या कानाला देखील कळणार नाही. साहेब, मग अशी एक बाई तुम्हाला गुपचूप भेटायला आली होती. मी कोणाला काही बोललो? कळलं काम कर, साहेबांची बॅग घे आणि गेस्ट रूम मध्ये नेऊन ठेवून दे. कळलं? गुपचूप जा. ही गुपचूप आलेली बाई कोण? ही रे ती जायंट व्हील वाली. काय झालं, तिची साडी चुकून माझ्याकडे राहिली. म्हणजे इतक्या उंचावर गेलो होतो जॉईंट व्हील? म्हणजे ते आपलं अरे तिनं विकत घेतलेली साडी अच्छा. चुकून माझ्याकडे राहिली. ती न्यायला परत आली होती. मग दिलीस? उठली देतोय. रश्मी नेसून गेली. रश्मी? आता ही कोण आणखीन रश्मी? माझी मेवणी रे. तिला पण साड्या देतो? म्हणजे अरे ती पद्धत आहे गाढवा, म्हणून? तसं नाही रे. मी आणलेली साडी वाढदिवसानिमित्त भेट असं समजून ती घेऊन गेली. अच्छा, काय एक एक तुझी लफडी झाल्या साहेब! खरंच. बाई साहेबांनी बॅग भरली. नक्कीवरतून ऐकत असणार मी सांगतो. मी जातो आणि अँथनी गोन्साल्विस बनून येतो. हा. अरे पण माझा पत्ता काय सांगायचा? पत्ता असं होते बघा. हा कागद आहे. या कागदावर पत्ता लिहिलाय. जा, 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 लवकर जा, जा. ओके. अरे कोण बिजू? ओ हो, काय सुंदर दिसतेस तू या साडीमध्ये. असं वाटतं की पुरे खोटं खोटं लाडात येऊ नका. लाडात येण्याचा काय प्रश्न आहे? ही सुटकेस घेऊन कुठे निघालीस तू? माहेरी. अरे वा रे बा. का 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 कारण रात्रभर तुम्ही कुठे होता याची अद्याप शहानिशा झालेली नाहीये. हा, पण मी तुला सांगितलं होतं की मी अँथनी गोन्साल्विस बरोबर होतो. खोटं, सगळं खोटं आहे ते. कशावरून? समजेल लवकरच समजेल. हं? पण एक लक्षात ठेवा, यावेळी मी जाईन ती परत येणार नाहीये. नक्की? हं? तुम्ही म्हणजे असे आहात ना, मला माहेरी पाठवता काय? मी एकदा माहेरी गेले ना की तुम्हाला रान मोकळं. पण नाही, आता नाहीच जाणार मी. दुष्ट उलट्या काळजाचे. मला काही म्हणालात? जा, दार उघड. अच्छा, मला वाटलं तुम्ही मला उलट्या काळजाचा म्हणालात की काय. या, आलात का नाव बदलून? उघडू नकोस. पैसा माहित का? आहेत. या साहेब, आपल्याला कोणतरी भेटायला आलंय. मिसेस प्रधान आपणच का? हो मीच. आपण कोण? मी अँथनी गोन्साल्विस. का एवढं दचकाला काय झालं? तयार करून तुम्हीच तर मला बोलवलं. काय एवढं अर्जंट काय काम काढलं माझ्याकडे? माझी एक शंका होती, ती दूर झाली. कसली शंका? अहो, यांनी मला सांगितलं होतं की रात्रभर हे तुमच्या बरोबर होते. करेक्ट. राजू रात्रभर माझ्या बरोबरच होता. आम्ही दोघेही त्या जॉईंट व्हील मध्ये अडकलो होतो. पण शंकायचं कारण काय? मला वाटलं हे नेहमीप्रमाणे माझ्याशी खोटं बोलले असतील. आता पटली का खात्री? हो, हो? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. आणि मला भेटून किती वेळ झाला? 2 मिनिटं. 2 मिनिटाच्या ओळखीवर तुम्ही परक्या माणसावर विश्वास ठेवलात. पण 2 वर्ष ज्याच्याबरोबर संसार केलात त्याच्यावर मात्र विश्वास ठेवला नाही. आय एम सॉरी. सॉरी म्हणून कसं चालेल? एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे तारा करून लोकांना बोलवत जाऊ नका, नाही तर तुमच्या बरोबर त्यांचे पण संसार उद्ध्वस्त कराल. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे समजा ही तार माझ्या बायकोच्या हातात पडली असती, काय आलं तर झालं असतं माहितीये? काय झालं असतं? काय झालं असतं? तिनं तिथल्या तिथे मला घटस्फोट दिला असता आणि माझे अमर अकबर उघड्यावर पडले असते. अमर अकबर? ही माझ्या 2 गोजीरवाण्या मुलांची नावं आहेत. अमर अकबर? हो, म्हणजे काय, आमच्याकडे कसं सर्व धर्म समभाव आहे. हा हा हा. मी एका मुलाची मुंज केली आहे आणि एकाची सुनका. हं? माझी बायको चर्च मध्ये जाते, आई मशिदीत जाते. आणि वडील विधानसभेत आमदार आहेत. पट्टेवाले आहेत. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की तुमची तार जर माझ्या बायकोच्या हातात पडली असती तर आमच्या घरातल्या देशाची फाळणी झाली असती. सॉरी हं भाऊजी, हं. माझं चुकलं. पण तुम्ही उभे का बसा ना. बसायला वेळ नाही. मी माझ्या बायकोला सांगितलं होतं 1 तासात येतो. हा. 1 सेकंद जरी उशीर झाला ना, ती शोधत इकडे येईल. एवढं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर? प्रेम? संशय. संशय? तुम्हाला काय वाटलं सगळ्या जगात तुम्ही एकट्या संशयी बाई आहात? अहो, माझी बायको तर तुमच्यापेक्षा जास्त संशयी आहे. तिने जर मला इकडे पाहिलं ना तर माझ्याशी संबंध तोडून टाकेल आणि निघून जाईल कायमची. त्याविषयी मीच निघतो. अहो थांबा ना भाऊजी. आता काय? आता आलाच आहात तर यांनाही भेटून जा. त्यांना रात्रभर एकत्रच होतो की अहो, आम्ही. पण बघा रा, जरा बघ रे कोण आले ते. अँथनी भाऊजी तुम्ही बसा, आपण मी माझी- आलेच. अहो, तसं- साहेब, परत आली. हाय फॅचो. हॅलो एव्हरीबॉडी. नमस्कार कॅप्टन. विजूताई, रश्मी कुठं आहे? आज तिचा वाढदिवस आहे ना, मी तिला विश करायला आलोय. ती खोलीत आहे.
मी तुमची ओळख करून देते. हे मिस्टर अँथनी गोन्साल्विस, राजनचे मित्र आहे. आणि हे कॅप्टन प्रतापराव तोफखाने. हॅलो Hello, sir. How do you do, sir? बस तुम्हाला लष्करात कोणी भरती केलं आखाड्यात पाठवायला पाहिजे. Funny man. मी जर आलो तर बापरे. कॅप्टनशी माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं. वांदे होणार पण तिथे. का कोणाच ठाऊक राजनला हे कॅप्टन मुळीच आवडत नाही. त्यालाही सेकंड केला असणार. अँथनी भाऊजी, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. यू मीन विनंती. हा, जरा यांना समजावून सांगा ना. काय? अहो, यांनी जर संमती दिली नाही ना तर आई मुळीच परवानगी देणार नाही या लग्नाला. का आईचा की नाही खूप विश्वास आहे यांच्यावर. अच्छा कमाल आहे. आईचा विश्वास आहे पण मुलीचा नाही. बिजू रश्मीच्या वाढदिवसासाठी काहीतरी गोड 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 गोड. अरे अँथनी, तू इकडे कसं काय आलास अँथनी? ते आपल्या वाईफलाच विचारा. म्हणजे त्यांनी स्टार करून मला इकडे बोलवलं. काय बिजू, तू याला तार करून इकडे बोलवून घेतलास? हो. का? चुकला जॉर्ज. अहो, पण मला वाटलं तुमचा या नावाचा कुणी मित्र नसेल म्हणून शहानिशा करून घेण्यासाठी मी यांना. अविश्वास, तुझा माझ्यावर इतका विश्वास? आता मात्र हद्द झाली. हो ना. सॉरी. अरे सॉरी काय सॉरी? हा गावपणा करायला तुला कोणी सांगितलं होतं? आता ह्याला माझ्याबद्दल काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? अरे तसं काही वाटलं नाही. वाटलं तर अहो पण एक शब्द बोल नकोस. मला तुझा भयंकर राग आलेला आहे. येणारच. सॉरी अँथनी, माझं मस्तक भणभणायला लागलंय. हो त्या एक्सक्यूज मी, मला माफ कर. हो त्या मी वरती जातो. एवढ्या लवकर. हा हा ते अच्छा. हो ए, काय झालं? मस्तक मस्तक अहो. मस्तक. अहो अहो भाऊजी, अहो इतके संतापतील असं वाटलं नव्हतं. आता यांना कसं शांत करायचं तुम्ही तरी सांगा. ते मी कसं सांगू? मी कसं सांगणार? तुमचं तुम्ही बघून घ्या. हो अहो, रडायला काय झालं? तुम्ही असं करा, त्याची जाऊन मंदरणी करा, त्याची जरा गोडगोड बोला, सगळं काही ठीक होईल. तोपर्यंत मी माझ्या बायकोला फोन करतो, उशीर येतोय म्हणून. जा पळाला तर जीवाचं अहो. बरं वाईट करेल. कपड्यात अडकून पडलो कोणाला. अशी पटवू नको, करू नको ग फेका फेकी. जा हात पाय जोडते झाला गुन्हा, जगू कशी रे तुझ्या बिना. एवढा बनवू नको, अशी पटवू नको, करू नको ग फेका फेकी. जा हात पाय जोडते झाला गुन्हा, जगू कशी रे तुझ्या बिना. अशी तकवू नको, करू नको ग फेका फेकी. जा हात पाय जोडते झाला गुन्हा, जगू कशी रे तुझ्या बिना. हात पाय जोडते झाला गुन्हा, जगू कशी रे मी तुझ्या बिना. असं भांडण नको, पुन्हा संशय नको, झाली पुरे
7-8. आता सुटणार नाही जन्माची गाठ. अँथनी खाली बसलाय माझ्या लक्षातच नाही. बिचारे भाऊजी खाली माशा मारत बसले असतील. दुसरं काय करणार आहे तो? काय कसं काय बरं 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 आहे ना समजता झालेलं दिसतंय. तुमचं काम झालं, मला निघायला नाही पाहिजे. हो भाऊजी, आज मी तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही. हो पण घरी बायको वाट बघत असेल. अहो पण तुम्ही फोन करणार होता ना त्यांना. हो पण लागला नाही. आपण असं करूया का, मिसेस गोन्साल्विस ना इथे जेवायला गुड बोलू. आयडिया. काय नंबर आहे? नंबर वहिनी त्याचं काय, माझ्या बायकोचा आज उपवास आहे. हे आले लढाई जिंकल्यासारखेच चालत. ताई आम्ही जरा शॉपिंगला जाऊन येतो. थांब ना, मी तुझी ओळख करून देते. ही माझी बहीण रश्मी. हॅलो हॅलो. आणि हे कॅप्टन यांची ओळख झाली बघा. आणि हे मिस्टर अँथनी गोन्साल्विस. हॅलो अँथनी गोन्साल्विस. म्हणजे आपण कार केली होती, पण ते इतके लवकर आले. त्याचं काय, अर्जंट कार केली होती ना म्हणून तातडीनं आलो. उलट टापाली उत्तर येतं ना, त्याचं उलट टाळेने आलो. कारवाला अगं बाई, तार कुणाची? बगाराम 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 तार बगाराम तार बगाराम तार. अहो बघा कशाला हाका मारताय? मी बघते. बगाराम तार तार बगाराम बगाराम. अरे बगाराम तार घे ना. सो मिस्टर अँथनी गोन्साल्विस, काय करता आपण? तार करतो. तार तार तारापोरला फॅक्टरी आहे माझी ही. कसली? हीच तार करायची, म्हणजे इलेक्ट्रिकच्या तारा करतो आणि पोस्टाने फॉरेनला पाठवतो. ओ आय सी. राजू ताराली. रश्मी, तुला पप्पांची तार आलीये. वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्यात तारेनं. हॅपी बर्थडे टू यू. राजू आज मस्त पार्टी पार्टी म्हणजे काय, पार्टी झालीच हो. पाहिजे. आज सगळ्या जवळच्या माणसांनी जेवायला थांबायचं. मी सुद्धा. मी जवळच्या माणसाबद्दल बोललो, तुमचा प्रश्न कुठे आला? हो. हे बघा, उगाच आम्हाला लष्करच्या भाकऱ्या बद्दल वेळ नाही कळलं. आहे. अँथनी येस तर आतमध्ये जाऊन आपण बोलत बसू. चल. जेवतोय फुकटचं. अपमान, घोर अपमान. हे बघा कॅप्टन, तुम्ही यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही माझे गेस्ट आहात. तुम्ही शॉपिंग करून या, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं पाहते. कम ऑन डार्लिंग, टेक इट अरे इझी. व्हॉट टेक इट इझी. डार्लिंग. बरं चल. बगाराम, ए बगाराम, बगाराम. काय बायसाहेब, हे बघ, आज जरा जेवण जास्त कर. जास्त करू आणि माझं पोट बिघडलं तर? तुझ्यासाठी नाही रे, ते पाहुणे आलेत ना अँथनी गोन्साल्विस, त्यांच्यासाठी काहीतरी चिकन वगैरे कर. आणि साहेबांसाठी? भेंडीची भाजी. आणि हे बघ, स्टोअर मध्ये जाऊन जरा सामान घेऊन ये. श्रीखंड, लोणी वगैरे. मी फोन करून सांगते. बघ जरा कोण आलंय ते. परक्या माणसासाठी चिकन आणि घरच्या माणसासाठी भेंडीची भाजी. काही जमाना आलाय. हॅलो, मी मिसेस प्रधान बोलते. आपण कोण? मी सांगते तुला मी कोण ते. कोण आपण? मी मिसेस अँथनी गोन्साल्विस. काय? तुम्ही कोण म्हणालात? मी मिसेस अँथनी गोन्साल्विस. या ना, बसा. मी बसायला नाही आले, तुम्हाला जाब विचारायला आले. माझ्या नवऱ्याचा आणि तुमचा संबंध काय? काही नाही. मग तुम्ही त्याला तार करून कशाला बोलून घेतलं? अहो ते नक्कीच तुमचं काहीतरी लफडं असलं पाहिजे. शट अप. काय? माझा नवरा पळवूनच्या पळवून वर मला शट अप? यू ब्रूट. हे बघा, तुम्ही काहीतरी भलतं सलतं बोलू नका. आमचं तसलं काही नाहीये. मग त्याला इथे का बोलवलं? ते तुम्ही त्यांनाच विचारा ना. कुठे आहे तो? तिकडे बेडरूम मध्ये. काय? आमच्या लग्नाला 2 महिने सुद्धा झाले नाहीत आणि हा तुझ्या बेडरूम मध्ये? अहो तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज? शेमलेस वुमन, मॅरिड असून सुद्धा परक्या पुरुषाबरोबर? शट अप. एकदम शट अप. परत वर मला शट अप? तुमचा काय दोष म्हणा, माझंच नाणं खोट आहे. अहो जरा थांबा. मिस्टर अँथनी, डोंट कॉल हिम. मला त्या रास्कलचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता वकिलाकडे जाते अं? आणि डायव्हर्स साठी नोटीस पाठवते.
समजतो काय स्वतःला तो अहो पण जरा तुम्ही माझं ऐकून तर घ्या. मिस्टर अँथनी, देवा रे देवा, आता मी काय करू? विजू विजू हा अँथनी निघालाय. हो निघालो वहिनी. ती वाट बघत असेल ना बायको. नाही भाऊजी, मिसेस गोन्साल्विस आता तुमची कधीच वाट बघणार नाही. म्हणजे माझी ती प्यार त्यांना मिळालीये. हे कसं काय शक्य आहे? ते मला माहिती नाही, पण त्या भयंकर रागवल्यात आणि तुम्हाला घटस्फोट देणार आहेत भाऊजी. विजू तुला एखादं स्वप्न बिन तर पडलं नाही ना? हो, हो. नाही हो, खरं तेच सांगते. वहिनी तुम्ही उगाच काळजी करताय. अहो तिच्या हाताला तार लागेलच कशी? ती मी बाहेरच्या बाहेर घेतली होती ना. अहो मग त्या इथे आल्या कशा? त्या कोण आल्या होत्या? तुमची बायको. हा, माझी बायको. हो, त्या इथे येऊन काय वाटेल ते बडबडून गेल्या. काय अडवून गेल्या? हेच की तुम्ही माझ्या नवऱ्याला तार करून बोलावून घेतलं म्हणजे नक्कीच तुमचं काहीतरी लफडं असणार. हो, शांत व्हा वहिनी. तुमचा काहीतरी घोटाळा झाला दिसतोय नाही का रे? घोटाळाच झालाय भाऊजी. मी तुमचा संसार उद्ध्वस्त केला भाऊजी. देव मला कधीही क्षमा करणार नाही, जाऊ दे, कधीच नाही. जाऊ मी नवीन संसार करीन. आयला नवीन काय लपड मध्ये पडलं? तू तर म्हणाल अँथनी गोन्साल्विस अस्तित्वात नाहीये म्हणून. खरंच नाही. मग त्याची बायको कशी आली? मला काय माहित कशी काय? मी खोटा म्हणून दिलेला पत्ता खरा निघाला का काय? म्हणजे मरणार बहुतेक तू नाही मरणार तो खरा अँथनी गोन्साल्विस. कळलं? मेलो दे मेरे बेगिन. कितले येळ खाता? काय साहेब, काय? आज एकदम घाईत दिसताय. येस अपॉइंटमेंट डिपॉइंटमेंट आहे वाटतं. येस, ग्रेट अपॉइंटमेंट, स्वीक्रेट अपॉइंटमेंट. हा म्हणजे नोकरी. नोकरी? छोकरी. अरे पण साहेब तुमचं लग्न झालेलं आहे. सवट लग्न झालेल्या बाय बरोबर अपॉइंटमेंट आहे. म्हणजे यू वॉन्ट अंडरस्टँड ओल्ड मॅन. तू का खोलसो ना. हे घे तुझे पैसे. अरे बाबा ते हे घे बाकी Hey, keep the change. मेरी तरफ से खाना खाओ, हाँ? मौज मना, वाह. ऐश करो. थँक्यू. साहेब, जेवायला चला. मला भूक नाहीये. चला हो, बाईसाहेबांनी बोलवलंय. तुमच्या बाई साहेबांना म्हणावं ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. बियर. तू जातो काय आता? रश्मी जेव ना. थांबा ना, प्रतापला येऊ द्या. एक दूजे के लिए. काय रे राजू, हाँ? त्या कॅप्टनवर एवढा काय उकडतोस? कॉलेजमध्ये असताना एकाच मुलीच्या मागे होतात की काय? जेव. I'm sorry. बाईसाहेब, ते म्हणतात ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. पाणी बघितलं, हे सगळं तुमच्यामुळे झालं. जा आता त्यांना घेऊन या. मी बिलकुल जाणार नाही. ठीक आहे, मी जातो. अहो पण तुम्ही चल रे नौजवान, चल रे नौजवान. तुम्हाला मुळे मॅनर्सच नाही. पोळी वाढ, काय गरज होती त्या कॅप्टनचा अपमान करायची? भाजी वाढ, अहो पण त्या कॅप्टननी तुमचं काय घोडं मारलंय? घोडं वाढ. अहो काही नाही हो. कॉलेजमध्ये असताना रायव्हल ग्रुपमध्ये होतो आम्ही. पण त्याचा राग त्यांनी असा काढायचा. जाऊ दे हो, त्याची समजूत मी काढतो. चला जेवायला चला. हे बघा मिस्टर गोन्साल्विस, तुम्ही मला जेवायचा आग्रह करू नका. हो माझ्यासाठी नाही, निदान रश्मीसाठी तरी चला. अहो तिच्यासाठी म्हणून तर थांबलोय ना मी. नाही तर जन्मात त्याचं तोंड पाहिलं नसतं. हो एवढं रागवायला काय झालं? अहो रागवणार नाही तर काय. आता तुम्हीच सांगा, माझ्यात काय कमी आहे हो? काही हा? नाही. चांगली मिलिटरीमध्ये नोकरी आहे, मग गावाला भरपूर प्रॉपर्टी आहे. मग तसा मी दिसायलाही काय वाईट नाही. कोण म्हणाल असं? मग हा कशाला आमच्या लग्नात अडथळा आणतो? त्याचा विरोध मोडून काढायची गुरुकिल्ली माझ्याकडे आहे. कसली गुरुकिल्ली घेऊन बसलाय तो? काही उपयोग होणार नाही. लावता पाहिजे. म्हणजे लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानच बांधून ठेवलेल्या असतात हम्म. मिस्टर कॅप्टन. आमच्या बाबतीत मात्र तो विसरलेला दिसतो. त्याला विसरू दे. तुमच्यासाठी थोड्या वेळापुरता मी ब्रह्मदेव होतो. म्हणजे तुमच्या आणि रश्मीच्या लग्नाच्या गाठी मी बांधून देतो. त्या कशा? तुम्हाला एक गुरुमंत्र देतो. हं. तो जाऊन फक्त राजांच्या कानात बोलायचा. राजन लगेच लग्नाला परवानगी दे. असं? मग सांगा ना. हा पण त्याआधी मला प्रॉमिस करावं लागेल. हं? ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, हे राजांना सांगता कामा नये. प्रॉमिस. असतं असू दे, हाताचा खुळखुळा झाला आधीच. बरं मग सांगा ना. त्याच्या कानात एवढंच जाऊन सांगायचं, हं. जायंट व्हील वरच्या बाईची भानगड मला कळली आहे. जायंट व्हील वरच्या बाईची थँक्यू मिस्टर गोन्साल्विस. असू दे, असंच बरं आहे. आणि अँथनी गोन्साल्विस नाही, संजू फडके. संजू फडके हं. असेल. हं. फॉर मी युअर ब्रह्मदेव. शिबाई, अजून प्रतापचा पत्ता नाही.
थांब आता मीच जाऊन बघ. ए बस इथे. आधी मला बात वाट चालली आपली बस. अहो तुम्ही काय अंगात बकासूर संचाल्यासारखे करताय? बकासूर? पाहुणे अजून जेवायचे. नाहीतर काय? अरे वा अँथनी भाऊजी, हा? कॅप्टन कुठे? हे काय कॅप्टन? अहो कॅप्टन या ना, लाजतायत, लग्न व्हायचं ना अजून. ये ना प्रताप, बस ना जेवायला. थांब, त्याआधी मला राजूशी थोडं बोलायचंय. काय बोलायचं ते इथंच बोला. मी जेवतोय तुम्हाला कळतंय ना. ए भात वाट. इथे बोललो ना तर जेवण पचायचं नाही तुला. बाहेर चल. काय मला काय माहित तुझा साडू. अहो जा ना, ते एवढे बोलवताय तर. हो जा ना. थँक्यू अँथनी भाऊजी. कस कस कस. जेवा ना. हो जेवतो. परल्या जाटावरून मला उठवलंस. बोल काय काम आहे. मला रश्मीशी लग्न करायची परवानगी हवी. मुळीच देणार नाही. का? कारण तू मला आवडत नाहीस. अरे कॉलेजच्या जमान्यातलं वैर अजून टिकवून धरलं. आणि ते सुद्धा कसलं वैर रे. आपण दोघे वेगवेगळ्या स्टुडंट्स युनियनचे मेंबर होतो. ही काय दुश्मनी झाली? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर यार. हे बघ मोठमोठे शब्द उगाच वापरू नकोस. मला तुझा स्वभाव आवडत नाही. राजू, मी तुला शेवटचं विचारतोय, तू मला परवानगी देणार आहेस की नाही? देत नाही. जा. मुळीच नाही. ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी देणार नाही. अगदी जायंट व्हील वरची मुलगी खाली आली तरी. तुला कोणी सांगितलं? प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी सांगितलं. आणि ते मी आता जाऊन विजूताईला सांगतो. नको सोड मला. अरे बेडा, तुझा स्वभाव मला एकदम आवडायला लागलेला आहे. म्हणजे तुझी संमती आहे तर? एवढं सांगू नकोस. मग मी जातो विजूताईकडे. तेवढं सांगू नकोस. विजुताईला मला विचार करायला थोडा वेळ देशील की नाही? हो की नाही? अरे पण मला विचार करायला थोडा मला. हो की नाही? हो चल हो चल. दॅट्स लाईक अ गुड बॉय. बॉय, चल आता तिकडे जाऊन लवकर डिक्लेअर कर. चल. तू काय ब्लॅकमेल करतो? काय ब्लॅकमेल करतो? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. लेडीज अँड जेंटलमॅन, खुश दिसतोय. राजन आता एक फार महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. कसली अनाउन्समेंट? अं, तुम्हा सगळ्यांना कळवण्यात मला अत्यंत दुःख होत आहे. आनंद होतोय की मी कॅप्टन आणि रश्मी यांच्या लग्नाला परवानगी देतोय. थँक्यू व्हेरी मच अँड मेनी मेनी थँक्स टू यू मिस्टर ब्रह्मदेव. थँक्यू. याला छेडूया प्रेम गाणे, होया प्रेम दिवाणे. 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 पंख हे स्वैर गे, आकाश आता खुले हे. रंग है गंध है तारुण्य आता भुले रे.
करते न परवा कुणाची बंधने तोडते वेडी नशा यौवनाची प्रेम द्यावे हो घ्यावे असावे फुलावे सदा छेडूया प्रेम गाणे होऊया प्रेम दिवाणे छेडूया प्रेम गाणे होऊया प्रेम दिवाणे सो रहे हिनले मस्ती अशी ही तुफानी स्वप्न हे लोचनी आनंददायी दिशानी झेप ही हृदयाची बेधुंद लाटे परीही गीत हे वाऱ्याचे झुलते ओठावरी ओ प्रेम घ्यावे असावे फुलावे सदा छेडूया प्रेम गाणे होऊया प्रेम दिवाणे छेडूया प्रेम गाणे होऊया प्रेम दिवाणे ओ प्रेम द्यावे हो घ्यावे असावे फुलावे सदा ए संजू ए पत्ते काय खेळत बसला त्याचं काय करणार हे? ए राजू आता मात्र निघायला पाहिजे मला अरे जाशील रे काय करतोय काय कधी एकदा बायकोला भेटेन असं झालं अरे यार. बायकोला मग? अरे बायकोला भेटायला गेलोच पाहिजे थँक्यू व्हेरी मच तू जर माझ्या मदतीला आला नसतास तर माझी आज काय फजिती झालीस ती सांगता येत नाही तुझे उपकार मारीने काय? सारा मित्र म्हणतो आणि उपकाराची भाषा करतो खरंच उपकार आहेत हे ठीक आहे रे तू जर अँथनी गोन्साल्विस बनून आला नसतास ना तर विजूने मला फाडून खाल्लं एक काम कर बाबा काय? तुझ्या बायकोला एकदा माझ्या घरी घेऊन ये आणि? माझी खरी ओळख करून दे रे बाबा आह, तुझा सध्याचा पत्ता काय पत्ता ना घे ना लिहून घे ना हं. बटाट्याची चाळ खोली नंबर 420 अवधसा गल्ली जिल्हा ठाणे चांगलंय बघा हे गायब होतो हा कोण जाणे. दादा दरवाजा उघडा सुद्धा याला नोकर लागतो कोण पाहिजे. तुमने पुकारा हम चले आया अरे घरात काय बसतो. थार हथेली पे ले आया ए अरे कोण आहेस तू. Anthony Gonsalves. अँथनी गोन्साल्विस. Yes, my fair lady, Anthony Gonsalves at your secret service. Oh, what a beauty! Oh my God, what a figure! Shut up. कोण तुम्ही आणि इथे कशाला आलाय. कशाला आला? तुला सुख द्यायला आला. Huh? To make you happy. हा, ये माझी डार्लिंग, माझ्या मिठीत ये. राजन राजन. राजन? आणखीन किती जणांना ठार करून बोलायलास तू इकडे. शट अप. राजन माझे मिस्टर आहेत. मिस्टर? हा, you mean husband. अच्छा. Hey, पण तू आता घरात कसा? आलं 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 माझ्या लक्षात आलं. तो घरात आहे म्हणून तू माझ्यावर रागवल्याचं ऍक्टिंग करते है. घाबरू नका मी त्याला काय पण कळून देणार नाही. माझ्या जवळ ये, जवळ लाज नको. चालते वा इथून. इन्सल्ट. एक तर मला ठार करून येते
इथे बोलावलं आणि आता माझा इन्सल्ट करते. अरे हे नवीन कपडे तुझ्यासाठी शिवले. हा 25 रुपयाचा भूक आणला. ठाण्यावर इकडे टॅक्सीने आला. तो काय इन्सल्ट करून घ्यायला? निघा निघा म्हणते नाही का? नेव माझा खर्च वसूल झाल्याशिवाय मी इथून जात नाही. आता जाता की नाही इथून? राजन 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 लवकर इकडे या. काय ग विजू काय गडबड आहे? आणि हे कोण शिमक्यातलं? बघा ना घरात शिरलाय म्हणे मी याला तार करून बोलावून घेतलं. ए कोण रे तू? अँथनी गोन्साल्विस. बघितलं आणि मला म्हणतो कसा म्हणे मी तुला सूप द्यायला आलोय. शी ए! काय रे हा? कोण आहेस तू? तुझं नाव काय? अँथनी गोन्साल्विस. तुझं नाव काय? माझं खरं नाव अँथनी गोन्साल्विस. तुझं पण नाव अँथनी गोन्साल्विस. तू राहतो कुठे? ठाण्याला. दिसतच आहे. बटाट्याच्या चाळीत. तुला कसं काय? कारण मी तिथे राहतो. तुझा खोली नंबर काय? 420. तिथं माझी खोली आहे. माझी खोली आहे. तुझ्या बायकोचं नाव काय? तुझ्या बायकोचं नाव सांगा. माझ्या बायकोचं नाव रोजी आहे. रोजी तर माझ्या बायकोचं नाव आहे. काय खोटं बोलतोय वहिनी? कुणीतरी लफंगा दिसतोय. मी लफंगा नाही. मी अँथनी गोन्साल्विस काय आहे. हरकत नाही तुला आतमध्ये गेल्यानंतर बरोबर कळेल तू कोण आहेस ते. अँथनी मी त्याला बोलतो. तू कशाला उगाच त्याला आतमध्ये येऊन समजावून सांगूया. अहो मारू नका त्याला. का? पोलिसांच्या ताब्यात द्या. पोलीस पण तेच करतील. चल रे. माझा नीट ऐका तरी. अहो कमाल झाली. मार 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 मार. थांब बघाराम तू काय करतोयस? वांग्याचं भरीत करतोय. जरा बाहेर जा. कशाला? आम्हाला याचं भरीत करायचं. बर मोयला तुझी चपातीच करतोय मोयला. बघा राव अरे काय चाललंय का? आतमध्ये एका भल्या मोठ्या वांग्याचं भरीत करतायत. तू जा लवकर पोलिसांना घेऊन ये. मी तेच करणार होतो. बिचारा मारू नको. मी अँथनी नाही. कबूल केलं आहे. तुझ्या त्या लवरला सांग म्हणावा आपली भेट आता कोर्टात. ही घे नोटीस. नाही नाही रोजी असं नको करूस. हे बघ मी तुझी क्षमा मागते. सगळं माझ्या चुकीमुळे झालं पण माझ्यासाठी तू आपला संसार मोडू नकोस. अगं निदान तुझ्या त्या 2 मुलांचा तरी विचार कर. 2 मुलं? कुणाची 2 मुलं? मिस्टर गोन्साल्विसनी मला सगळं सांगितलं. काय सांगितलंय? हेच की तुम्हाला अमर आणि अकबर नावाची 2 मुलं आहेत. काय? माझी मुलं आणि नाव अमर अकबर? मी ख्रिश्चन आणि मुलं हिंदू मुसलमान? दिस इज टू मच नाव. हे बघा मी त्यांनाच बोलवते पण प्लीज भांडू नका त्यांच्याशी. बोलवा त्याला. कुठे आहे तो? ते की नाही किचन मध्ये. किचन मध्ये? मगाशी तर बेडरूम मध्ये होता. अँथनी भाऊजी. चांगला सोडून काढला तेव्हा कबूल झाला. ए चक्कीवाला काय म्हणता वहिनी? अहो बघा तरी कोणाला ते. हॅलो. अहो तुमची बायको. माझी बायको पळताय कुठे? मी तुमच्या दोघांमध्ये समझोता घडवून आणतीये. रोजी हा बघ तुझा नवरा. कुठे आहे? हा काय? हा माझा नवरा तुझा असेल. म्हटलं नाही ही चिडलेली असणार. चिडली की कोणाला ओळखत दाखवत नाही. Shut up. तू माझा नवरा आहे? येस डार्लिंग. आय एम युअर हजबंड डार्लिंग. मी तुझी डार्लिंग? हीच असेल तुझी डार्लिंग. रोजी प्लीज असं म्हणू नकोस ग. अगं मी तुमच्या दोघांमध्ये समझोता घडवून आणते. शेखंड करा. परक्या पुरुषाबरोबर शेखंड? परका पुरुष? आज मी बघतो काय अँथनी करायचं. भाऊजी तुम्ही हिची समजूत घाला. आम्ही चालले. हे बघ रोशी मला माहितीये मी तुझा नवरा नाहीये तेव्हा तू इथनं जा. मग आधी मला हे सांगा या बाईनं माझ्या नवऱ्याला इथे तार करून कशासाठी बोलावला? तिने तार करून बोलवलं असेल पण तुझ्या नवऱ्याला इथं यायचंच का? उद्या मी जर तुम्हाला तार केली तर तुम्ही नाही येणार? येणार तर कधी करताय तार? हे पण मी सारखा बाहेर असतो म्हणजे बाहेर ये. बाहेर कोणतरी बोलवतंय. हे इकडे वाटतं. तुला वाटतो तुम्ही हा कोण? रोजी तू साहेब तुम्ही इकडे काय करताय? काय करतो म्हणजे काय? मी इथे राहतो. हो ना. हा कोण आणखी? मी अँथनी गोन्साल्विस. नाही मला मारू या इन्स्पेक्टर साहेब या. कुठं तो बदमाश? हा बघा पिठात लपलाय. यांना कोणी बोलवलं? मी बोलवलं. कशाला? इन्स्पेक्टर साहेब पकडा या बदमाशाला हा. आणि चांगला खडी फोडायला पाठवा. कोणाला तो? मी अँथनी गोन्साल्विस. हॉलदार पकडा ना घेऊन चला. आवाज ओळखीचा वाटतोय. आता ओळखला नवऱ्याचा आवाज. रोजी थांब येतो ना तुला सोडायला. करतो कोण भोगतो कोण कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. काय बोलला होतो?
इन्स्पेक्टर साहेब तुम्ही याला सोडून द्या सोडून द्या पण हा तुमच्या घरात घुसला होता ना अहो पण त्याची ओळख पटली आता म्हणजे हा बदमाश नाही तर बदमाश आहे पण माझा नवरा हो. आहे प्लीज त्याला काय शिक्षा द्यायची ती मी देईन सोडून द्या ना त्याला ठीक आहे जा रे पण हे बघ परत कोणाच्या घरात घुसलास ना हा. दुसऱ्याच्या घरात स्वतःच्या घरात घुसताना सुद्धा बायकोशी परमिशन घेऊन घुसला साहेब मला सोडून द्या थँक्यू इन्स्पेक्टर साहेब चल नाही तर बायको अंगावर चपात्या करेल चल, चल, चल. पावलं द्या, चला, चला, लवकर, चला, 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 लवकर, चला. घरी चल. चांगला इंगा दाखवते तुला मिस्टर अँथनी गोन्साल्विस दुसऱ्या बायकांकडे कशाला बघतोस अरे घरात इतकी सोन्यासारखी बायको असताना लाज नाही वाटत यात राग बघितलास तर कधी भेटायचं आपण पत्ता देऊन ठेवा तार करते तुम्हाला. आयडिया चांगली आहे ए तुला एवढा गेला बघ कुठे धर, 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 धर. पोरीच्या पाठी पाठी लागू नको रे पोरीच्या पाठी पाठी लागू नको रे जाळ्यात पुन्हा पुन्हा अडकू नको तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस पोरीच्या पाठी पाठी लागू नको रे जाळ्यात पुन्हा पुन्हा अडकू नको रे किती र सांगू तुला पटणार कधी तुला सोड 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 तुझा धंदा अरे किती र सांगू तुला पटणार कधी तुला सोड 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 तुझा धंदा कशाला खाणा खुणा करतोस पुन्हा पुन्हा खाशील पोलीसचा दंडा हे तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस पोरीच्या पाठी पाठी लागू नको रे पोरीच्या पाठी पाठी लागू नको रे जाळ्यात पुन्हा पुन्हा अडकू नको रे तुझी ही चालूगिरी पुरे झाली मजनूगिरी वाट बघते घरी लैला तुझी ही चालूगिरी पुरे झाली मजनूगिरी वाट बघते घरी लैला धावून येईल अशी पाडेल तुला फशी आहे नहले पे दहला तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस पोरीच्या पाठी पाठी लागू नको रे पोरीच्या पाठी पाठी लागू नको रे जाळ्यात पुन्हा पुन्हा अडकू नको तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस तू रे भलताच 420 अँथनी गोन्साल्विस Anthony Gonsalves, तू बड़ा 420. रोजी 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 प्लीज 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 फॉरगिव्ह मी मला माफ कर तुझ्या पाया पडतो नो अँथनी आय वॉन्ट डिवोर्स नेव रोजी मला एकदाच माफ कर ह्या पुढे मी कोणत्या बायच्या माग लागणार तू असं नेहमीच म्हणतोस नाही नाही मला एकच चान्स दे
ए मला एक चान्स दे एक चान्स दे ना. माझ्याकडे चान्स मागतोस यू इडियट. हे तू मला नाही माझ्या वाईफला सांगितलं. काय वाईफ? मला डिवोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके तुला डिवोर्स पाहिजे तर मी सुसाईड करतो. ओ नो अँथनी. ओके नाही घेत मी डिवोर्स, पण मला एक प्रॉमिस पाहिजे. यापुढे तू चुकून सुद्धा कोणत्याही बाईकडे बघणार नाहीस. नाही कुठल्याही बाईकडे बघणार नाही. तुझ्या गळ्याची शपथ. ओ अँथनी. Oh my darling. आम्हाला टेन्शन मध्ये ठेवून बसले ना आराम आला? करत. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? काय होणार? त्या इन्स्पेक्टरला कसा बसा पटवला आणि त्या अँथनीला त्या रोजी ताब्यात देऊन टाकला. आईला रोजी मात्र माझ्यावर वैतागणार. काय रे हं? त्या रोजीची आणि तुझी काय ओळख? रोजी चंची स्टेनो आहे माझी ती. काय सांगतोस काय? हं. चिकनी आहे. काय? काय लागले गोरी गोरी पान मोत्यासारखे दात. तेच दात माझ्या घशात घालील बिजूने जर ऐकलं तर. का रे का? अरे मी तिच्या जवळ याच्या अगदी उलट वर्णन केलंय. तुझ्यासारखा लफडेबाज थापाड्या नवरा मी कधी आयुष्यात पाहिला नाही रे. बायका संशयी असल्यावर नवऱ्याला थापा माराव्याच लागतात रे. तू असं कर सगळं वहिनीला सांगून टाक. मरायचंय काय मरायचंय? मेलास. हा? काय झालं? अरे ती जॉईंट व्हील वाली बातमी आले छापून हा? आणि तुझा फोटो पण आला आहे. अरे अरे आधी मला त्या बाईचा फोटो बघू दे. हा. हा. सगळं काळा फोटो आला. फोटो पेपर आले फोटो पण तर छापत नाहीत. बाईचा फोटो काळा बाई काळी असणार बहुतेक. बापरे त्याच्यातला फोटो एकदम क्लिअर आहे. हा? बघू बघू बघू. अँथनी भाऊजी अहो तुम्ही कधी आला? आता झालं पोचवून. हा? त्या बदमाशाला रोजीला पण काय? घरी पोचवून आलो. आणि मी आल्याबरोबर तुम्ही पाठीमागे काय लपवलं? कुठे कुठे काय? काय? काय नाही पाठीमागे कुठे काय? काय नाही. हा, ते काय आहे? आम्ही संध्याकाळचा पेपर वाचत होतो. हो. पाठीमागे हा धरून? पाठीमागून वाचतो आम्ही कधी कधी. बघू जरा. नाही नाही, वा, वा. नाही त्याच्यात काही स्त्री मुक्तीबद्दल आलंय का पाहायचे बघू. संध्याकाळचा पेपर आहे स्त्री मुक्तीचं काही नसणार. येत नाही. बघू जरा. घे. हडला कशाला? ते काय त्याच्यात एक पुढाऱ्याचं पुरुष मुक्तीवर एक भाषण आलं होतं त्याचं कात्रण मला हवं तेवढं फाटलं ठीक. यात काही नाही तो बघू. कुठला? माझ्याकडे माझ्या पेपर मध्ये काढणार तो फक्त पुरुषांसाठी आहे. हा घ्या. तुम्हाला पण पुढाऱ्याचं कात्रण हवंय? नाही नाही ते मुक्त झालेल्या स्त्रियांचे फोटो आहेत नट्यांचे. हो हा. बघू. हा, तुम्हाला दाखवण्यासारखे नाहीत फक्त पुरुषांसाठी आहेत. हो हम्म. मग तुम्हीच बघा हा. मिटक्या हो मारत ना. आंबट शोकीन नुसते. बघा राम कोणाला आहे बघ जरा. हो. आमच्या ओळखीचं नसेल तर घरात घेऊ नकोस. हा. अँथनी अँथनी हा. तर आपण आज जाऊन बोलत बसू. लोक इकडे बरं वाटतंय रे. बाबा, आत इथं बसू. गरम होतं ना आतमध्ये जरा गारगार. सकाळपासून दरवाजा उघडून उघडून जीव मेटाकुटीला आला. सारखा सारखा दरवाजा उघडण्यापेक्षा हे लोक दरवाजा काढून का नाही ठेवत? कोण पाहिजे? नाही. बघाराम तू इकडे काम करतोस? होय बाईसाहेब तुझे साहेब आहेत का घरात? आहेत ना, पण तुम्हाला जे काही विचारायचं ते बाईसाहेबांना विचारा. या. बाईसाहेब नको का? मी असं करते मी नंतर येते. हा कोण आहे? बाईसाहेब मी तुम्हाला म्हटलं नव्हतं माझ्या नवीन बाईसाहेब. नमस्कार. बाईसाहेब तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा आणि काय ते स्पष्ट सांगून टाका. आपल्याला मस्का लावायला वेळ नाही. मी मस्का आणायला जातोय. या ना आत या. बघारामची चौकशी करायला आलात ना? हो त्याचं काय आहे, आम्हाला नोकराची खूप गरज हा. आहे. माझे मिस्टर तर 1-2 दिवसात येणार आहेत ना अमेरिकेहून परत. अमेरिकेत असतात तुमचे मिस्टर? हो आता मी इथे सेटल होणार आहोत. काय नाव तुमच्या मिस्टरांचं? संजू फडके. अय्या अहो हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. याच नावाचे यांचे एक मित्र अमेरिकेत असतात. हो का? हो. बर काय घेणार तुम्ही? साडी. आ? कॉफी चालेल ना? बरं. पण कशाला उगीच, मी नंतर येईन ना परत. अहो असं कसं? आज पहिल्यांदा येताय तुम्ही आमच्याकडे. तुम्ही बसा ना, मी आलेच कॉफी घेऊन. बर. कुठून ती साडी घ्यायची तुरपुती झाली मला देव जाणे. काय रे काय झालं? काय झालं काय? ते सगळ्या साडीने घोटाळा करून ठेवलाय. काय झालं? ते बिजूला पण मी नाही त्या थापा मारून ठेवलाय तुला माहितीये. आणि मजा म्हणजे ती साडी मी चुकून घरी घेऊन आलोय. आता बोल अरे देशील रे परत? काय देशील? ती रश्मी साडी नेसून बसली आहे, सोडायला तयार नाही. हो? हा. आणि त्या बाईला मी प्रॉमिस करून ठेवलं की 5 वाजता तुला साडी आणून देतो.
पाच तर केव्हाच वाजून गेले. काय 5 वाजून गेले? 5 वाजून गेले? अरे बापरे, ती बिचारी माझी वाट बघत बसली असेल तिकडे. काय संजय, काय माझं एक काम करशील? काय तुझं काम नको बाबा, माझी वाट लागते, प्लीज नको. प्लीज. बारकस. काय नाही शीतल स्टोअर्स आहे ना, शीतल आहे. स्टोअर्स, तिकडे जरा जा ना. कशाला? तिला एक निरोप दे ना. कसला? नाही, तिला सांग की साडी काय परत देऊ शकत नाही, पण साडीचे पैसे देतो ना. हे घे साडीचे पैसे. ते सगळं ठीक आहे, पण तिला ओळखणार कसं? न ओळखायला काय झालं त्यात? का? तिकडे वाट बघत असलेली हा, लाखात उठून दिसणारी अशी मुलगी दिसेल हा, हा. की तिच्या भोवती म्हणत फिरायचं, काय जायंट व्हील, जायंट व्हील, जायंट व्हील, जायंट व्हील. लोक ब्लॅक वाला समजून माझे जॉईंट ढिले करतील. असं नाही, जा ना. अरे पण जॉईंट वेल मध्ये बसून मजा करा तुम्ही. हम्म. रेखा तू संजू तू तू इकडे काय करतेस? मी ते पण तू इथे काय करतोयस? म्हणजे काय, हा माझ्या मित्राचा बंगला आहे. पण तू अमेरिकेहून केव्हा आलास? आज सकाळी. आज सकाळी हो. मला फोन का नाही केलं? याचं काय झालं, अचानक येऊन तुला आश्चर्याचा गोड धक्का द्यावा असं मला वाटलं. हो ना, तसा मला धक्का बसलेलाच आहे. हं. तुला इथे पाहून त्याचं काय झालं, एअरपोर्ट वरनं येत होतो, तो वाटेत मित्राचं घर दिसलं, म्हटलं जाऊन भेटूया, आणि अडकलो ना कशात? एका नाजूक लपड्यात. हो का? ए तसं काही समजू नको, माझं लपडं नाही, मित्राचं. मित्राचं हं. कसलं रे? इथं नको, आपण बाहेर जाऊ, चल. बाहेर नाही इथंच सांग. अगं काय झालं, माझ्या मित्राचं बायको बरोबर कडाक्याचं भांडण झालं. अगदी घसटपोटा आपलं घटस्फोटापर्यंत पाळी आली होती. मी आलो आणि सावरलं म्हणून, नाहीतर तू इकडे कशाला आली? पण मी ते बगाराम विषयी चौकशी करायला आले होते. का? म्हटलं तू एवढ्या 4 दिवसांनी येणार, घरात ते खरं नोकर असलेला बरा, नाही ते सगळी बारीक सारीक कामं तुलाच करावी लागतील, हो की नाही? ए तू माझी एवढी काळजी घेते? असू दे, पण तुला कुठे त्याची कदर आहे? हं? सकाळी आलास, साधा फोन सुद्धा केला नाहीस मला. तुला ना बायकोपेक्षा मित्र जास्त प्रिय आहे. नाही असं नाही. असंच आहे. ए रुसू नको हो. नाही, नाही. माझं कबूतर. का नको? इतक्या कबूतर दिवसांनी कोण तुला पण कावळा नाही भेटला ना? होता, काय- अरे काय चाललंय का? तुम्हाला काही लाज शरम? परक्या स्त्रीच्या अंगावर हात टाकता? मग ते परकी बाकी- स्त्री? नाही, मी याची नाही कसं, मी यांच्या बायकोला चांगलं ओळखते. तुम्ही मला ओळखता? तुम्हाला नाही हो, यांच्या बायकोला, रोजीला. काय? रोजी कुठे गेला? हे काय खाली कार्पेट. काय रे, ही रोजी कोण? ए खोट आहे. खोट आहे? तुमचं लग्न झालेलं नाही? नाही झाले तर हिच्याशी झालं हे. तिच्याशी? मग रोजीशी काय केलं? कुठल्या रोजीशी लग्न केलंस? माझं लग्न झालेलं नाही अजून. लग्न झालेलं हो, नाही? नाही. मग अमर अकबर कसे आले? असे झाले. नाही आली. अहो यांना 2 मुलं आहेत रोजीपासून. अय्या, बुवा. 2 मुलं? हे सगळं खोट आहे. खोट आहे मिस्टर अँथनी गोन्साल्विस. अँथनी गोन्साल्विस? हा. अरे संजू, काय ऐकते मी हे? आता काहीतरी, आता काय दाखल बसली तुझी? यांची राखेल निघेपर्यंत मी बघते कोण आलंय ते. मी काय म्हणतो, रोजी रोजी नाही, रेखा. हे सगळं खोट आहे, माझ्यावर विश्वास ठेव. मग ही रोजी कोण? मला अजून एक पण मूल झालेलं नाही, आणि तिला 2 मुलं कशी झाली? कमाल आहे नाही? हे सगळं खोट आहे, अगदी तुमच्या गळ्या शप्पथ. अँथनीनं माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगितले की यापुढे तो कोणत्याही दुसऱ्या बाईकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. हो मग त्यांनी तुमची खोटी शपथ घेतली. म्हणजे तिकडे तुमच्या गळ्याची शपथ घेतली आणि इकडे दुसऱ्याच बाईच्या गळ्यात हात घातलाय. म्हणजे तो परत इथे आला की काय? हो चला दाखवते. खरंच तू असं केलं नाहीस ना संजू? खरंच ना? माझ्या गळ्याची शपथ. हा बघा, हा तुमचा नवरा आणि हीच ती बाई. ही बाई काय रे, आता ही बाई कोण? कोण का तू? कोण ग तू काय विचारता? ही रोजी, ही यांची बायको. ही अँथनी गोन्साल्विसची बायको आहे. म्हणजेच तुमची. नाही, मी अँथनी गोन्साल्विस नाहीच आहे. खोटं बोलता? माझ्याशी खोटं बोलता? मी तुम्हाला तार करून इथे बोलावून घेतलं होतं की नाही? हो पण अच्छा, म्हणून तू इथे आधी आलास काय? संजू, रेखा. तुम्ही सगळ्यांच्या देखत तुमच्या बायकोचं नाव रोजी असं सांगितलं होतं की नाही? हो. तुमच्या मुलांची नावं अमर अकबर आहेत की हो, नाही? नाही हो. ती मला नाईलाजाने ठेवावी लागली. काय? रेखा मी ऐकू. एक शब्द बोलू नकोस. अशा अजून किती बायका आहेत तुझ्या? मला एकच बायको आहे का? तूच आणि एकंदर किती मुलं आहेत? एक पण मुलगा नाही का? दगाबाज, बाहेर केली. अँथनी गोन्साल्विस कुठचा? मी अँथनी गोन्साल्विस नाहीये. आता तुम्हाला कसं पटवून देऊ कळत नाही मला. हा, बघा राम. इकडे ये. मी तेच करणार होतो. सांग हे कोण आहेत? बघा राम, खरं सांगायचं. खरं खरं सांगायचं. हो अगदी खरं खरं. एकदम खरं. अरे सांग ना, हे कोण आहे? ऐक, हे ना,
अँथनी गोन्साल्विस. काय मिस्टर अँथनी गोन्साल्विस आता काय म्हणणं आहे तुमचं? अगं मी खरंच अँथनी गोन्साल्विस नाहीये. तुझी खात्री कशी पटवून देऊ? ए रोजी तू बघत का बसलीस? तू सांग ना मी तुझा नवरा नाही म्हणून. यू शट अप. यू डोंट टॉक टू मी. अरे. युअर नंबर 1420. अरे पण तुझी लायकी तरी आहे का माझा नवरा व्हायची? हा? थांब तुला चांगला ए, काय म्हणतो बाई आहे? संजू तू असं का केलं? नाही गं. मी काय पाप अहो, केलं मी होतं? खरंच- का अगं. फसवलंस मला? हॅलो एव्हरीबॉडी. हा? कॅप्टन आता तुझी खात्री पटेल. इकडे इकडे इकडे. कॅप्टन साहेब अगदी वेळेवर आलात. तुम्ही तरी सांगा मी कोण आहे ते सांगा. हे हा, हे ब्रह्मदेव. कमाल आहे या माणसाची. कमाल नाही तर काय. दूर हो माझ्यापासून. तू एक नंबरचा भामटा आणि अव्वल दर्जाचा बदमाश आहे. तू वेगवेगळी नावं धारण करून बायकांना फसवतोस. तो मी नव्हे. तरी माझे पप्पा मला सांगत काय होते सांगते? या माणसाशी लग्न करू नकोस म्हणून. पप्पा वेडे आहेत. अँथनी अँथनी कम ऑन कम विथ मी. Where? इनसाइड. Inside. No, no, Rosie, no. व्हॉट नो नो. आता आणखीन एक अँथनी गोन्साल्विस पैदा झालाय. चल चल त्याला धडा शिकूया. नको नको ती लोक मला मारून टाकतील आणि मी मेलो तर तू विधवा होशील. आणि तू आत आला नाहीस तर मला 2 अँथनी गोन्साल्विसची बायको व्हावं लागेल. तू आत येतोस की घेऊ तुझ्याशी डिवोर्स? नको नको मी येतो. ओ जीसस सेव्ह मी. चल तिकडे नाही इकडे. चल बकरो मार खाऊ बघ चाललो. तू आलास. नका तू मला किचन मध्ये घेऊन जाणार, माझी धुलाई खाणार, माझ्या तोंडाला पीठ फासणार. आम्ही काही करणार नाही. तू एवढंच सांग आपल्या दोघांमधला अँथनी गोन्साल्विस कोण आहे? अरे सांग ना सांग. रडतोस कशाला? सांग ना. सांग ना. अँथनी गोन्साल्विस. हाय नाही बाबा. अरे मी अँथनी गोन्साल्विस. अरे मग तू कोण? मी कोण पुन्हा सिंग रे, पण मी अँथनी गोन्साल्विस नाही रे. अरे वेड्याचा झटका आला आता. नका मारू रे माझ्या बापा. काय सगळ्यांची अहो हा? काय झालं? हे सगळं या बाईमुळे झालं. कोणी कोणाच ठाऊक कोण आहे, पण ही घरात शिरल्यापासून घराचा नुसता मासळी बाजार झालाय. काय का? कोण आहेस तू? तुम्ही हिला ओळखता? सेल्स गर्ल आहे. सेल्स गर्ल? हा सेल्स गर्ल. तुला मी सांगितलं नव्हतं साडीच्या दुकानातून सेल्स गर्लचा मला फोन आला होता साडी परत करा हा, म्हणून. हा. तीच. हो साडी परत न्यायला आली. साडी परत न्यायला आलात ना हो तुम्ही? हो नाही. राजू तू सकाळी ज्या बाईबद्दल बोलत होती हीच बाई काय? हो. हो अरे ही माझी बायको आहे. छे या मिसेस फडके यांचा मित्र आहे ना संजू फडके, त्याची बायको. करेक्ट मिस संजू फडके. काय काहीतरी काय उगाच बोलतोस? रोजी तुझी बायको आहे हा. रोजी अँथनी गोन्साल्विसची बायको आहे. आणि तू अँथनी गोन्साल्विस आहेस. मी अँथनी गोन्साल्विस नाही आहे. हा अँथनी गोन्साल्विस आहे काय रे? नाही मी अँथनी गोन्साल्विस You idiot. मी idiot आहे, मी वेड आहे, पण मी अँथनी गोन्साल्विस नाही आहे. राजू प्लीज हे नाटक थांबव नाहीतर माझ्या संसाराचा बट्ट्याबळ होईल. प्लीज. नाटक? कसलं नाटक? ऐकायचं तुला? हा. ऐक. काल रात्री मी या बाई बरोबर होतो. म्हणजे तुम्ही चक्क माझ्याशी खोटं बोललात? बोलावंच लागलं. पण का? का म्हणजे काय? तू संशय घेतला असतास माझा. काल रात्रभर मी या बाई बरोबर जायंट व्हील मध्ये अडकलो होतो हे तुला सांगितलं असतं खरं वाटलं असतं? तू नाना प्रकारचे संशय घेतले असतेस, मला हैराण केलं असतंस. म्हणून मला तुला सांगावं लागलं की माझ्या बरोबर अँथनी गोन्साल्विस नावाचा मित्र होता. हा हा. आता मला काय माहित माझ्या स्टेनोच्या अँथनीचं आडनाव गोन्साल्विसच असेल. स्टेनो? कोण स्टेनो? ही माझी स्टेनो रोजी. ही तुमची स्टेनो? अहो पण ही तर किती सुंदर आहे. आणि तुम्ही मला झालं? सांगितलं. झालं? संशय घेतलाच ना म्हणून तुला मी काही सांगत नाही. मधल्यामध्ये संजूचे वांदे झाले. संजू? आता ही कोण संजू? ही कोण संजू? ही संजू नाही. हा हा. हा हो मी संजू फडके. ह्याची थाप पचावी म्हणून मला अँथनी गोन्साल्विस बनावं लागलं. अरे मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? मग मगापासून घसा करडून काय सांगत होतो? हेच सांगत होतो ना
पण तुम्हा बायकांचा आम्हा नवऱ्यांवर विश्वास असेल तर अरे या बायकांची हीच तर शोकांतिका आहे. आम्हा पुरुषावर कधी विश्वासच नसतो यांचा. आणि तुम्ही पुरुष विश्वासपात्र नसता ही तुमची शोकांतिका आहे. अगदी बरोबर आहे. हा, बघ, कळलं. झालं गेलं विसरून जा. काय मिस्टर अँथनी गोन्सालिस, वी आर व्हेरी सॉरी. काय आमच्यामुळे उगतच तुम्हाला मार पडला. आमचा अंड्यानी पीठ फुकट गेलं. जाऊ दे. नेव फुकट गेला नाही मी एक चांगला धडा शिकला. यापुढे दुसऱ्या बाईच्या कॉलेज घुसणार नाही. नशीब लवकर कळलं. हेच राव ग. राजन सॉरी, मी उगीच तुमचा संशय घेतला. काय उगाच सॉरी म्हंटल ना. बरं, जाऊ दे. पण तुम्ही तरी असे कसे हो? दिसेल त्या बाईकडे वळून वळून बघत असता. आम्ही बघतो. ही आमची चूक हा. आहे. पण दोष तुमचा. मग आता बायका सुंदर दिसायला लागल्यावर त्यांच्याकडे बघायचं सोडून काय म्युन्सिपाल्टीच्या गार्डनकडे बघू. चुकून म्युन्सिपाल्टीच्या गाड्या चांगल्या दिसल्या तर नाही, म्हणजे आम्ही जरी दुसऱ्या बायकांकडे बघत असलो तरी शेवटी आमचं खरं प्रेम आमच्या बायकोवरच आहे. सरळ उभे राहा. करेक्ट सांगतो बघो डार्लिंग. आय लव्ह यू सो मच. अँथनी डार्लिंग, प्लीज फॉरगिव्ह मी. राग. आय लव्ह यू रेखा. संजू, आय लव्ह यू. आय एम व्हेरी सॉरी. मला माफ कर ना प्लीज. साहेब बाई असेल तर साहेब घरात नाही म्हणून सांग. काय रे साहेब मला पण माफ करा, मी गावी चाललो. कशाला? मला पण बायकोला सांगायचंय. काय सांगायचंय? आय लव्ह यू. काय झालं रे? साहेब गिअर बॉक्स बिघडलाय, उद्या सकाळपर्यंत सुरू होणार नाही. सकाळी सुरू झाल्यानंतर या. हा, मी चहा करून ठेवतो.